ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सौराष्ट्री सोमनाथंच श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयं तु केदारं ग्रश्नेषु शिवालये यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यति श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणं संपूर्णं। नमः पार्वतीपतये हर हर महादेव। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामगिरी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। लक्ष्मण भरत शत्रुघ्न परम प्रतापी राजनंदन जनकराय देखून दशरथाशी विनविले। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची आते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कथेचा अनुसंधान या ठिकाणी इथपर्यंत येऊन पोचलेला आहे। मागील प्रसंगाला आपण ऐकलं प्रभू रामचंद्र विश्वामित्र ऋषींच्या समवेत असणार त्या ठिकाणी कुठंतर मिथिलेमध्ये गेले। स्वयंवराचा पण असणारा जिंकला। आकर्ण नयन कानडी असणारी त्यावेळेला ओढली
आणि ओढून असणारं धनुष्य दुखंड त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी करून टाकलं. इथपर्यंत कथा आपण मागील प्रसंगाला त्यावेळेला ऐकलेले. जनक राजानं त्यावेळेला वऱ्हाडी मंडळींना राहण्याची व्यवस्था त्यावेळेला केलेला आहे. मंगलवाद्य त्यावेळेला वाजू लागलेले आहेत. लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, प्रभू रामचंद्र वगैरे त्या ठिकाणी आहेत. आणि त्यावेळेला दशरथ राजासहित त्यांचं आगमन झालेलं आहे. म्हणे जानकी दिदली रघुनंदना उर्मिला देईन लक्ष्मणा मांडवी श्रुत कीर्ती बंधू कन्या भरत शत्रुघ्ना देईन मी. बघा त्यावेळेला जनक राजा असणारा दशरथ राजाला विनंती करू लागलेला आहे की प्रभू रामचंद्राला सीता अर्थात जानकी नावाची माझी कन्या मी अर्पण केलेली आहे. आता लक्ष्मणाला उर्मिला नावाची कन्या मी असणारा अर्पण करीन या ठिकाणी. आणि जो काय भरत आहे भरताला असणारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष असणारी त्या ठिकाणी मांडवी देईन. आणि श्रुतकीर्ती ही असणारी शत्रुघ्नाला मी या ठिकाणी अर्पण करीन असं त्यावेळेला या असणाऱ्या जनक राजानं राजा दशरथाला विनवणी केलेली आहे. दशरथासी मानला विचार देवक प्रतिष्ठा केली सत्वर चौघी कन्याशी परिकर हरित्रा लाविली ते धवा. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला राजा दशरथाच्याही मनाला तो विचार पटला गेलेला आहे. आणि लगेचच असणारं त्यावेळेला देवक प्रतिष्ठा देवक स्थापन त्यावेळेला केलेलं आहे. हळद वगैरे असणारी त्यावेळेला वधूवरांना लागू लागलेली आहे. सीतेची शेष हरित्रा ते पाठविले रामचंद्रा भरत शत्रुघ्न सौमित्रा शेष आले तैसेची. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या चौघांना त्यावेळेला हळद लावण्यात आलेली आहे. जी काय श्रुतकीर्ती आहे, मांडवी त्या ठिकाणी आहे, सीता आहे, उर्मिला आहे, यांना देखील असणारी त्यावेळेला हळद लावण्यासाठी पाठवून दिलेले. अशा असणारा त्यावेळेला हळदीचा कार्यक्रम त्या मिठुलेमध्ये संपन्न होऊ लागलेला आहे. असो यथाविधी जाहले नाहान नोवरे बैसले चौघे जण तो जनक वराडी घेऊन मूळ आला वरासी. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये पुढे काय झालेलं आहे. चौघाही असणाऱ्या वधूवरांना त्यावेळेला स्नान वगैरे घातलेलं आहे. उत्तम अशा प्रकारचे दिव्य वस्त्र अलंकार भूषण वगैरे त्याने आपल्या देहावरती त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत. आणि जी काय असणारी मूळ वऱ्हाडी घेऊन राजा दशरथ त्यावेळेला त्या लग्न मंडपामध्ये प्रवेश करता झालेला आहे. शांती क्षमा दया उन्मनी सद्बुद्धी सद्विद्या कामिनी तितिक्षा मुमुक्षा विलासी तुर्या आणि उपरती. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की अशी असणारी जी काय सुलीनता आहे, समरूपता आहे, सायुज्यता नावाची असणारी मुक्ती आहे, सद्गती त्या ठिकाणी आहे, इत्यादी असणाऱ्या ज्या काय वऱ्हाडीनी स्त्री आहेत त्या असणाऱ्या त्यावेळेला लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत. सुलीनता समाधी सद्गती रामसदनी या मिरविती तो वराडी पातले निश्चिती श्रीरामाशी न्यावया आले ते. बघा नंतर मग अशी जी काय सुलीनता नावाची समाधी निर्विकल्प अशा प्रकारची असणारी समाधी त्या ठिकाणी, तुर्या नावाची असणारी समाधीची एक अवस्था आहे, इत्यादी असणारे सर्वजण त्यावेळेला त्या ठिकाणी आलेले आहेत. एवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राला आता त्या ठिकाणी बरोबर घ्यायचं आहे आणि त्या लग्न मंडपाच्या असणाऱ्या स्टेजवर नेऊन विराजमान करायचं आहे. आणि म्हणून करता काही मंडळी त्यावेळेला प्रभू रामचंद्राला नेण्यासाठी आलेले आहेत. बोध आनंद सद्विवेक ज्ञान वैराग्य परमार्थ देख निष्काम अक्रोध अनुताप चोख रघुनायक विलोकिती. नंतर मग जो काय अक्रोधन म्हणजे ज्याच्या मनामध्ये क्रोध राहिलेला नाही, ज्याला निर्विकल्प अशा प्रकारची शांती त्या ठिकाणी प्राप्त झालेली, ही जी काय उत्तम सद्गुणाचं वर्णन ग्रंथकर्त्यांनी या ओवीमध्ये केलं. आणि अशी असणारी ही सर्व भाविक मंडळी त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं अवलोकन करू लागलेली आहेत. जनके पूजनी चौघे वर तुरंगी बैसविले सत्वर पुढे होत वाद्यांचा गजर गगनी सुरवर पाहती. नंतर मग या चौघांना असणारा त्यावेळेला वस्त्र अलंकार भूषण वगैरे दिली. उत्तम अशा प्रकारच्या आसनावरती त्यावेळेला प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाला त्यावेळेला बसवलेला आहे. चौघाही असणाऱ्या वरांचं त्यावेळेला पूजन राजा जनक त्या ठिकाणी करू लागलेला आहे. मिरवत आणले चौघे जण मणिमय चौरंग समसमान
मधुपर्क विधीवर पूजन यथा सांग करी नृपनाथ. नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला रत्नजडित अशा प्रकारच्या चौरंगावरती चौघांनाही असणारं त्यावेळेला बसवलेलं आहे. आणि बसवून झाल्याच्या नंतर त्यावेळेला मधुपर्क नावाचं जे काय पूजन आहे, स्वस्ती वाचन नावाचा जो विधी आहे, हा विधी त्यावेळेला जनक राजा ब्राह्मणाच्या हस्ते करून घेऊ लागलेला आहे. रघुपतीचे पद सुंदर सोये प्रक्षाळी मिथुळेश्वर सुमेधा घाली वरी नीर कनक जारी घेऊन या. बघा नंतर मग प्रभू रामचंद्राचं जे काय चरण आहे तर ही कसं आहे तर पवित्र अशा प्रकारचे आहेत. आणि अशा प्रभू रामचंद्राच्या पवित्र चरणावरती त्यावेळेला ही जी काय सुमेधा नावाची जनक राजाची पत्नी ही असणारी सोन्याची असणारी झारी आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या चरणावरती पाणी अर्पण करू लागलेले. राजा दशरथ दोन्ही हातानं रामाचं पाय त्यावेळेला चोळू लागलेला आहे. आणि अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या चरणाची पूजा जनक राजा आणि त्याची पत्नी सुमेधा हे दोघे जण त्यावेळेला करू लागलेले आहेत. वेदांचा निर्मिता रघुनाथ त्याशी गाली ती यज्ञोपवीत राये षोडशोपचारयुक्त पूजा केली ते दवा. बघा या ओळीमध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितलं 4 वेद ज्या रामाच्या कंठामधून प्रगट झाले अशा रामाला चौरंगावरती बसवलेला यज्ञोपवीत म्हणजे जानवं त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या देहावरती विराजमान केलेला आहे. आणि अशा प्रभू रामचंद्राच्या चरणाचं क्षाळन हा जनक राजा आणि त्याची पत्नी करू लागलेली आहे. घटिका प्रतिष्ठिली अंतरी देशिक सर्वासी सावध करी म्हणे वाद विवाद शब्द कुसरी टाकून जडकरी सावध. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे, ब्राह्मण मंडळींनी त्यावेळेला सर्वांना सावध केलेलं आहे. अक्षता वगैरे असणाऱ्या सर्वांना त्यावेळेला दिलेले आहेत. आणि आता सावध सावधान घटिका समीप आली असं त्यावेळेला ब्राह्मण सर्व असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना सावध करू लागले. कारण सावध या शब्दाचा अर्थ किंवा सावधान शब्दाचा अर्थ आपल्याला खऱ्या अर्थाने समजला नाही. परंतु ब्राह्मण प्रत्येक लग्नामध्ये असणारं प्रत्येकाला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात. पण सावधान या शब्दाचा अर्थ आपल्याला आतापर्यंत कळाला नाही. फक्त संत मालिकेमध्ये आपल्याला कथा आपल्या वाचनामध्ये गेलेली असेल. सावधान या शब्दाचा खरा अर्थ फक्त रामदास स्वामींना समजला श्रोत्यांनो. परंतु या ओळीमध्ये सांगितलं गेलं की अशा अवस्थेमध्ये सर्वांना सावधानतेचा इशारा ब्राह्मण त्यावेळेला देऊ लागलेले आहेत. चौघी कन्या आणि बाहेरी डवरिल्या दिव्य वस्त्रालंकारी स्नुषा देखुनी ते अवसरी आश्चर्य करी दशरथ. बघा नंतर मग असणाऱ्या चौघी ज्या काय असणाऱ्या कन्या होत्या, सीता आहे, उर्मिला त्या ठिकाणी आहे, श्रुतकीर्ती आहे, मांडवी आहे, या चौघींनाही असणारं त्यावेळेला श्रंगारलेलं आहे. त्या ठिकाणी उत्तम वस्त्र अलंकार भूषण वगैरे देहावर त्यांनी परिधान केलेले आहेत. आणि अशा पद्धतीचा श्रंगार करून त्यांना या चौघी हे असणाऱ्या कन्याला ज्या वेळेला लग्न मंडपाच्या स्टेजवर आणण्यात आलं, राजा दशरथानं बघितलं ह्या होणाऱ्या आपल्या भावी सुना आहेत. आणि ते पाहून राजा दशरथाच्या मनाला आनंद वाटू लागलेला आहे. अंतरपट मध्ये धरून तो फेडावयासी विद्वजन सुरस मंगळाष्टके म्हणून सावधान म्हणताती. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय केलेलं आहे, अंतरपाठ असणाऱ्यामध्ये धरलेला आहे. या असणाऱ्या सर्व नवदाम्पत्याच्या त्या ठिकाणी ब्राह्मणाने त्यावेळेला ओम पुण्य हवाचन म्हणजेच असणारा स्वस्ती वाचन नावाचा असणारा विधी त्यावेळेला केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला पुढं काय विधी करू लागलेले आहेत. जनकाची जे पट्टराणी सुमेधा नामे पुण्यखानी चौघे जामात देखोनी आनंदमनी न समाये. बघा जनक राजाची पत्नी असणारी तिचं नाव सुमेधा अशा प्रकारचं आहे. ज्या वेळेला असणारं त्या ठिकाणी असा लग्न सोहळा संपन्न होऊ लागला, आनंद झालेला आहे त्या सुमेधा नावाच्या जनक राजाच्या पत्नीला त्या ठिकाणी. कारण अचानक भयानक या असणाऱ्या 4 जावयाचा लाभ झालेला आहे. 4 जावयाची सासू होण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं, याचा आनंद त्यावेळेला सुमेधा नावाच्या जनक राजाच्या पत्नीला वाटू लागलेला आहे. म्हणे श्रीरामाच्या मुखावरून कोटी काम सांडावे ओवाळून जानकीचे भाग्य धन्य
ऐसे निधान जोडले. बघा नंतर मग काय वाटू लागलेला या असणाऱ्या सुमेधा नावाच्या जनक राजाच्या पत्नीच्या मनाला, की प्रभू रामचंद्राच्या सुंदरपणावरून कोटी कोटी मदन असणारे ओळून टाकावे. म्हणजे मदनापेक्षा सुद्धा असणारा हा राम या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा आहे, असा भाव त्यावेळेला त्या सुमेधा नावाच्या स्त्रीच्या मनामध्ये प्रगट झालेला आहे. असो मंगळाष्टके म्हणती पंडित, लग्न घटिका संपूर्ण भरत. ओम पुण्य आचार्य म्हणत, तो अंतरपट विटला. नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला ब्राह्मणांनी मंगलाष्टका म्हणायला त्यावेळेला प्रारंभ केलेला आहे. मंगलाष्टका ज्या वेळेला असणाऱ्या म्हटल्या गेल्या आणि ज्या वेळेला 4-5 मंगलाष्टिका म्हणून झालं. अंतरपाठ जो काय धरलेला होता, हा अंतरपाठ त्यावेळेला असणारा बाजूला काढलेला आहे आणि काढल्यानंतर पुढं काय अवस्था निर्माण झालेली आहे. मंगळाकार चाप पाणी, त्याचे मस्तकी मंगळ बघिनी. मंगळाक्षता घालोनी, मस्तक चरणी ठेविला. नंतर मग अशा अवस्थेमध्ये सीतेनं देखील त्यावेळेला काय केलेलं आहे, थोडासा अक्षदा रामाच्या असणाऱ्या डोक्यावरती त्यावेळेला टाकलेला आहे. मंगलकारक असणारी ही सीता आहे आणि या सीतेनं देखील त्यावेळेला काय केलं, मंगलाष्टका पूर्ण झाल्याच्या नंतर रामाच्या चरणावर आपला माथा त्या ठिकाणी नतमस्तक केलेला आहे, दर्शन त्यावेळेला घेतलं. अशी अवस्था त्यावेळेला सीतेनं रामापुढे केलेली आहे. सीतेचे मस्तकी रघुनाथ, लग्नाक्षता घाली त्वरित. तोची मस्तकी ठेविला हस्त, अक्षय कल्याणदायक जो. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला सीतेच्या हे असणाऱ्या डोक्यावरती प्रभू रामचंद्रानं थोडासा अक्षदा त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि अशी अवस्था ज्या वेळेला झाली, सीता नतमस्तक झाली. प्रभू रामचंद्रानं त्यावेळेला आशीर्वाद दिलेला आहे सीतेला त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं असणारा प्रभू रामचंद्र आणि सीतेचा लग्न सोहळा त्या मिथिलेमध्ये संपन्न झालेला आहे. सीतेने वरिता रघुनंदन, उर्मिळेने परिणिला लक्ष्मण. मांडवीने भरत सगुण, कृत कीर्ती शत्रुघ्न वरितसे. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की ज्या वेळेला सीतेनं प्रभू रामचंद्राला वरिलेला आहे त्यावेळेला लगेचच उर्मिलेनं देखील असणारी लक्ष्मणाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी माळ घातलेले, मांडवीनं भरताच्या गळ्यामध्ये माळ घातली, श्रुतकीर्तीनं शत्रुघ्नाच्या गळ्यामध्ये त्यावेळेला माळ घातली आणि अशा पद्धतीनं जनक राजाचे जे काय 4 पुत्र आहेत हे असणारे ग्रस्ताश्रमी त्यावेळेला झाले गेले. आनंद त्यावेळेला मिथिलेच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तो मंगळ तुर्यांचा घोष आगळा, परमजा आला ते वेळा. तेथीचावर नाव या 16, सहस्रवदना अशक्य. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की असा लग्न सोहळा मिथिलेच्या ठिकाणी संपन्न झाला. त्या लग्न सोहळ्याचं काय गुणवर्णन सांगावं तुम्हाला. त्या लग्न सोहळ्याचं जर वर्णन करायचं म्हटलं तर 1000 मुखाचा जो शेषनाग आहे त्याला सुद्धा वर्णन करणं अशक्य होईल. तिथं एका मुखाने मी किती वर्णन करू, असं ग्रंथकर्ते या ओळीमध्ये बोलत आहेत. अक्षय भांडारे बहुत, जनक वरदक्षिणा देत. याच कजन समस्त, तृप्त केले निजधनी. बघा ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्यावेळेला जनक राजानं अनेक वस्तू आंदन दिल्या म्हण प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाला. त्या ठिकाणी अगणित प्रमाणामध्ये दास दासी, हत्ती, घोडे इत्यादी असणारा सैन्याचा लवाजमा देखील असणारा त्या ठिकाणी दिला. कारण सासरी गेल्यानंतर आपल्या मुलीला जास्त कष्ट करण्याची गरज पडली नाही पाहिजे असं ज्या आईबापाला वाटतंय त्याने दासदासी सुद्धा पाठवून द्यायच्या. ही त्या काळामधला नियम होता. त्या ठिकाणी मुलाच्या बापानं काय मागायचं नाही, पण मुलीच्या बापानं जीवाला लाजून दिल्याशिवाय राहायचं नाही. हा नियम असल्या कारणानं जनक राजानं त्यावेळेला अगणित प्रमाणामध्ये वस्तू आंदन दिल्या आणि या 4ही नवरदेवाचा अतिशय बहुमान केलेला आहे. विवाह होमालागी निर्धारी, वेगी चला बहुयावरी. नवऱ्याकडी ये जळकरी, घेऊन या चलावे. नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे, आता बोहल्यावरती त्या ठिकाणी जायचं आहे, परंतु ब्राह्मणांनी त्यावेळेला आज्ञा दिली असं तुम्ही एकट्यानं जायचं नाही म्हणले त्या ठिकाणी. मग काय करायचं आहे, झालेल्या आपल्या पत्नीला उचलून असणारं त्या ठिकाणी कडेवर घ्यायचं आहे, बोहल्यावर जाऊन त्या ठिकाणी बसायचं आहे, अशी त्यावेळेला असणारी आज्ञा त्या ठिकाणी कुणी तर ब्राह्मणानं या 4ही नवरदेवाला दिलेली आहे. ऐकोनी हासे रघुपती, म्हणे प्रपंचाची विपरीत गती. तो वशिष्ठ म्हणे रघुपती, कडी घेई सीते ते. बघा नंतर अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्राला ज्या वेळेला आज्ञा झाली
की आता तू काय करायचं आहे, सीतेला उचलायचं आहे, आपल्या असणाऱ्या कडेवरती घ्यायचं आहे आणि बोहल्याच्या दिशेनं जायचं आहे म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राला सुद्धा हसू आलं म्हणते या ठिकाणी. कारण ही प्रपंचाची गती या ठिकाणी विपरीत अशा प्रकारची आहे, असा भाव त्यावेळेला रामाच्या मनामध्ये निर्माण झाला. कारण संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, अशी या संसाराची विपरीत अशा प्रकारची गती आहे. कारण या संसारामध्ये सुख नाही तर सुखाचा भास आहे. सुख पाहता जावा पाडेन, दुःख पर्वता येवळे. मग आता या संसारामध्ये आपण पडलेलो आहोत आणि आता या वशिष्ठ ऋषींनी सांगितलं सीतेला उचलन काकाला घे आणि चल त्या बोहल्याकडं, आता घेतल्याशिवाय मला भागतंय काय, असं त्या वेळेला रामाच्या मनाला वाटू लागलेलं आहे. सीता उचलिता श्रीरामे, तैसेच तिघे करीते अनुक्रमे, बहुल्यावरी आनंद प्रेमे, चौघे जण बैसले. बघा नंतर मग असणारं सीतेला त्यावेळेला प्रभू रामचंद्रानं उचललेला आहे, आपल्या कडेवर घेतलेला आहे. बोहल्याच्या दिशेनं प्रभू रामचंद्र जाऊ लागलेले आहेत. रामानं ज्या वेळेला सीतेला उचलून कडेवरती घेतलं आणि बोहल्याकडे जाऊ लागले, लक्ष्मणानं बघितलं. लक्ष्मणानं देखील उर्मिलेला त्यावेळेला उचलून घेतलेला आहे. भरतानं मांडवीला असणारं त्यावेळेला उचललेलं आहे. शत्रुघ्नानं श्रुतकीर्तीला घेतलेला आहे. आणि चौघेही असणारे हे जे काय नवरदेव आहेत त्या बोहल्याकडे जाऊ लागलेले आहेत. लाजा होमादी सर्व विधी सिद्ध, करी अहल्या सुत शतानंद, जनकाशी झाला परम आनंद, तो आल्हाद न वर्णवे. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओवीमध्ये सांगितलं, ज्या वेळेला हा विधी झाला आणि आता जो काय असणारा होम आहे तो होम प्रज्वलित करायचा आहे. कारण लग्न सोहळा हा नुसता अक्षदा टाकला म्हणजे लग्न लागला असं म्हणता येत नाही. कारण लग्नानंतर सप्तपदी अर्थातच पंचपदी असणारं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे होम असणारा प्रज्वलित करायचा आणि त्या होमाला 5 किंवा 7 असणाऱ्या प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालायच्या. कारण देव, ब्राह्मण आणि अग्नी या तिन्ही गोष्टीला साक्षी ठेवून जो केला जातो त्याला लग्न संस्कार म्हणावं. आणि त्याच पद्धतीनं त्यावेळेला काय केलेलं आहे, होम प्रज्वलित केलेला आहे. आणि हे चौघेही असणारे दाम्पत्य आपल्या पत्नीच्या समवेत त्या होमाला प्रदक्षिणा घालू लागलेले आहेत. तो अंतर्ग्रही रघुवीर, पूजावया चालिला गौरीहर, सीतेशी कडिये घेऊन सत्वर, रामचंद्र चालिला. नंतर मग असणारं अंतरग्रहामध्ये त्यावेळेला प्रभू रामचंद्र जाऊ लागले. जिथं देवघर होतं त्या देवघरामध्ये असणारा प्रभू रामचंद्रांनी प्रवेश करायला चालू केलेला आहे. आणि गौरीहर म्हणजे भगवान शंकराचं आता पूजन करायचं आहे. कारण आपल्या संप्रदायामध्ये भगवान शंकर आणि प्रभू रामचंद्र हे वेगळे नाही तर ते एकच आहेत. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद, असं आपला वारकरी संप्रदाय सांगतोय. आणि म्हणून करता त्यावेळेला काय केलेलं आहे, सीतेला कडेवरती घेतलेला आहे आणि शंकराचं पूजन करण्यासाठी प्रभू रामचंद्र जाऊ लागलेले आहेत. गौरीहर पूजोनी त्वरे, अंबा शिंपती चौघे ओहरे, निंबलोन निज करे, सुमेधा उतरी धवा. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे, सुमेधाजी काय आहे, या सुमेधेनं असणारं त्यावेळेला काय केलेलं आहे, निंबलोन असणारं त्यावेळेला त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि निंबलोन असणारं त्यावेळेला त्या ठिकाणी करून सर्वांचं मन त्या ठिकाणी संतुष्ट केलेलं आहे. श्री गणेशाय श्री सीतारामचंद्र गाणवा, सुमेधेने गावोनी अध्यक्षणे प्रार्थोनी आणि लियाती वहिनी, दिवे वस्त्रालंकार गौरवने मंडप बसविल्या. बघा त्यावेळेला असणारा हा जो काय लग्न सोहळा संपन्न झाला गेला त्या ठिकाणी ग्रंथकर्ते या ओवीमध्ये म्हणतात, सुमेधा नावाची जी काय जनकराजाची पत्नी आहे ही असणारी त्यावेळेला 3 स्त्रियाजवळ, वहिनी नाही विहिनी म्हणून सांगितलं त्या ओवीमध्ये ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी. जी काय कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिन्ही विहिनीला त्यावेळेला आणलेला आहे. वस्त्र अलंकार भूषण त्यावेळेला दिली आणि त्यांना देखील त्यावेळेला आहेर अर्पण केलेला आहे. देखोणी या चौकी सुडानंद झाला, तिघीची म्हणा इकडे जन कवी नवीर गुणंदन विज्ञापना परिचावे.
बघा, चारही सुनाला ज्या वेळेला पाहिलं या असणाऱ्या राजा दशरथाच्या मनाला त्यावेळेला आनंद वाटू लागलेला आहे त्या ठिकाणी. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला असणार त्या ठिकाणी काय झालेलं आहे, या जनक राजानं प्रभू रामचंद्राला विनवणी केली. काय विनवणी केली ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहे. ते कोणी 4 दिवसापर्यंत तेच क्रमावे माझा येतो साडे झाली त्वरित मग अयोध्येची जायले. जनक राजा त्यावेळेला प्रभू रामचंद्राला विनंती करू लागलेला आहे, आता 4 दिवसापर्यंतचा कालखंड याच ठिकाणी तुम्ही मुक्काम करावा अशी त्यावेळेला विनंती असणारी केली. आणि प्रभू रामचंद्राने त्यावेळेला त्या ठिकाणी ऐकली की आता तुम्ही पुन्हा अयोध्येला जावं 4 दिवसानंतर म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्यावेळेला काय बोलतात ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहे. जाणवणे वर्तमान ते न मानिल रघुनंदन म्हणे आम्ही आता येतो न करो गमनाय भेचे. बघा, प्रभू रामचंद्रांनी पुढील असणारा वर्तमान जाणलं त्यावेळेला त्या ठिकाणी. कारण जे काय महापुरुष अवताराला आलेला असतात त्यांना फक्त विलासी जीवन उपभोगण्यासाठी त्यांचा अवतार नसतो त्या ठिकाणी. कारण जे इच्छित कार्य करण्यासाठी आलेले असतात ते कार्य झाल्याशिवाय ते बाकीच्या सुखाचा उपभोग घेत नसतात. आणि म्हणून करता पुढील वर्तमान प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला त्या ठिकाणी जाणलेलं आहे. आणि म्हणून करता असणारा आता या ठिकाणी राहणं योग्य नाही, आताच आम्ही अयोध्येच्या ठिकाणी गमन करू असं प्रभू रामचंद्रांनी जनक राजाला सांगितलं. का त्वरा करीतो रघुवीर आता युद्धाची येईल परशधर तरी तो प्रचंड आम्ही वीराणी वार मिथुळा नगर जाळीला पाय. बघा, ग्रंथकर्ते या ओळीमध्ये श्रोत्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले शंकेचं शंका निरसन करू लागले या ठिकाणी की प्रभू रामचंद्रांनी एवढी त्वरित घाई का केली. याचं कारण आहे तर भार्गव परशुराम युद्ध करण्यासाठी येणार आहे मार्गामध्ये. आणि जर का आपण हितच थांबलं तर हित सुद्धा येणार आहे मिथुलेमध्ये. आणि हित जर त्या भार्गव परशुरामाचं आपलं युद्ध चालू झालं तर भार्गव परशुराम निमिषार्धामध्ये मिथुला नगर जाळून भस्म करतील एवढं सामर्थ्य त्यांचं आहे. मग आपण हित नाही थांबलेलं बरं, मार्गामध्ये त्यांची भेट झाली तर काय हरकत नाही असा विचार रामानं मनामध्ये केलेला आहे. त्यालागे सोभारेची बाहेर जावे इच्छा रघुवीर तो संहारावया कंदर जाणे सत्वर लंकेचे. नंतर मग असणार त्यावेळेला प्रभू रामचंद्र विचार करू लागले. आणि म्हणून करता याच्यासाठी स्वबाहेरशी बाहेर म्हणून सांगितलं. जेवढा काय सैन्याचा लवाजमा वगैरे राजा दशरथानं आणलेला होता हा आपल्या बरोबर त्यावेळेला घेतलेला आहे. प्रभू रामचंद्र जाण्याची इच्छा असणारे त्यावेळेला प्रगट करू लागलेले आहेत. कारण पुढे असणारा दशकंदर म्हणजे राजा रावण त्याचाही लंकेमध्ये जाऊन वध करायचा आहे. हे असणार पुढील जे काय वर्तमान आहे रामानं जाणलं आणि जाण्यासाठी त्यावेळेला तयार झालेले आहेत. पुढे राक्षसाची अपार मुंडे ओवाळून पडतीला कोण कर दिला जाणे बिभीषण. बघा, ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं झेंडाव नाचवू लंके पुढे म्हणून सांगितलं या ओळीमध्ये. आणि असं असणारा आपल्याला कार्य लंकेमध्ये जाऊन करायचं आहे. राक्षसांची मुंडकी असणारी आकाशामध्ये उडवून लावायची आहेत. आणि हा जो काय लग्न सोहळा झाल्यानंतर साडं काढण्याचा विधी आहे ना तो कोण करील, बिभीषण असणारा या ठिकाणी करील असं वर्तमान त्यावेळेला रामानं मनामध्ये जाणलं. आयचे श्रीरामाचे मनोगत वशिष्ठे जाणून त्वरित जनकाची सांगे बुयात ओरे आताची बळवे. बघा, वशिष्ठ ऋषीने त्यावेळेला रामाच्या मनामधलं मनोगत जाणलं. कारण सूर्यवंशाचे कुलगुरू आहेत. आणि वशिष्ठ गुरुनी त्यावेळेला काय केलं, जनक राजाला असणाऱ्या जनक राजाला सांगितलं की हे पुढील कार्य असणार प्रभू रामचंद्राला साध्य करायचं आहे. मग कशाला तुम्ही तरी असणारा या ठिकाणी आग्रह करताव रामाला, उगत झालाय जावाई म्हणून काय त्याला अशा पद्धतीचा खोलदांडा तरी तुम्ही कशाला घालता. नका अशी भीड घालू, पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे असं वशिष्ठांनी त्यावेळेला जनक राजाला सांगितलं. मग जे देवाची जन समताची दिदले भोजन सगळे राणी अजनंदन राण्या समस्त जेविल्या. बघा, अवस्था कशी झाली
झालेले आहे त्यावेळेला जनक राजा जो काय आहे, या जनक राजानं त्यावेळेला अयोध्यावासी जी काय वऱ्हाडी मंडळी आलेली होती त्यांना सुद्धा भोजन दिलेलं आहे. चौघ्या ज्या काय असणाऱ्या त्या नव्या नवऱ्या होत्या त्यांना देखील असणारं भोजन दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचं देखील असणारं भोजन त्यावेळेला त्या ठिकाणी आटोपलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांनी देखील त्यावेळेला भोजन केलेलं आहे. तात्काळ साडे करुण अलंकार सर्वासार पुण्य चौघा जणाचे अंगणा पार दिले ते तत्काळ साडे काढण्याचा विधी त्यावेळेला केलेला आहे. अयोध्यावासी लोकांच्या मनाला त्यावेळेला आनंद वाटू लागलेला आहे. त्या ठिकाणी चौघाही जणाला असणारं त्यावेळेला अगणित अशा प्रकारच्या वस्तू आंदण म्हणून त्यावेळेला दिलेल्या आहेत. अर्पिले श्रीरामाचे जनक निघाला शोभावे दशरथासी बोलावित. बघा, नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला हत्ती असतील, घोडे असतील, उंट वगैरे त्या ठिकाणी असतील, दास दासी ह्या देखील अर्पण केल्या म्हणून चौघा हे असणाऱ्या नवदाम्पत्याला त्यावेळेला. आणि जनक राजा स्वतः नगराच्या बाहेर प्रभू रामचंद्राला निरोप देण्यासाठी जाऊ लागलेला आहे. कोणी नारद ऋषी वेगे धाविंडला बद्रिकाश्रमाचे देखोनिया प्रभू कुळ तिळगाची म्हणे वैसलाची करता. बघा, राम असणारा मिथुलेमधून आता अयोध्येकडे जाण्यासाठी निघालेला आहे. हे जाणलं कोणी? नारद मुनीने त्यावेळेला मनामध्ये जाणलं. नारद मुनी लगेचच गेले कुठं? बद्रिका आश्रमामध्ये गेलं. बद्रिका आश्रमामध्ये जाऊन असणारी भार्गव परशुरामाची भेट घेतली. आणि काय बसला इथं गपचीप उग, काय समजतंय का नाही तुम्हाला, असं त्यावेळेला नारद मुनी त्या परशुरामाला बोलू लागलेले आहे. तुझे पुढे महाराज वीराच्या आणि त्या रामे तुझे भंगीर धनुच्या तुझा थोराल्या पळ्यात रामेच्या वाढविले. नारद मुनी त्यावेळेला म्हणू लागले या असणाऱ्या परशुरामाला की तू असणारा ब्राह्मण कुळामध्ये असणारा जन्म घेतलेला आहे या ठिकाणी, पण तो प्रभू रामचंद्र क्षत्रिय कुळामध्ये सूर्यवंशामध्ये जन्म घेतला आणि त्यानं स्वतःचा असणारा मोठेपणा या ठिकाणी वाढवलेला आहे. तू ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा असणार तुला या ठिकाणी हीनपणा प्राप्त झालेला आहे. तुझा दर्जा कनिष्ठ ठरला गेलेला आहे. काय बसला इथं? रामानं यश प्राप्त केलेलं आहे, तुला मात्र अपयशच आलेलं आहे. नारद मुनी परशुरामाला बोलू लागले. मागा बोले प्रभू कुला दिवाकर रामचे अवतार कथ झाली या समग्र मग मले कमळून ओ पुत्र तुझा मात्र परशुराम त्यावेळेला म्हणू लागले या नारदाला की आता आमचं अवतार कार्य या ठिकाणी आता समाप्त झालेलं आहे. त्यावेळेला नारद मुनी म्हणतात परशुरामाला, तुम्हाला अनुमात्र देखील असणारा क्रोध कसा काय येत नाही? रामाचं मोठेपण असणारं तुम्हाला या ठिकाणी कसं काय सहन वाटतंय, सहन होतंय? माझ्या मनाला तुमची ही अवस्था पाहून आश्चर्य वाटू लागलेलं आहे, असं त्यावेळेला नारद मुनी परशुरामाला बोलत आहेत. जमदाग्नीने क्रोध टाकीला तो तात्काळाची मृत्यू पावला. तुझी तैसाची आली वेळा दशरथी तुझला न सोडे. बघा, नंतर मग असणारे काय म्हणू लागलेले आहेत नारद मुनी. जमदग्नी नावाच्या ऋषीने काय केलं? आपल्या मनामधला क्रोध असणारा त्यागला म्हणून करता तत्काळ त्यांना असणारं मरण पावावं लागलं. आणि तू जर अशी असणारी अवस्था केली तर दाशरथी म्हणजेच तो राम असणारा तुला देखील मारल्याशिवाय राहणार नाही, असं त्यावेळेला नारद मुनी या ठिकाणी परशुरामाला बोलू लागलेले आहे. तुझा दिदले बिना गजान तेने घेतले क्षत्रियाचे प्राण. आजच्या बोलता ब्रह्मनंदन जमदाग्नी सूत क्षोभला. बघा, अवस्था त्यावेळेला कशी झालेले. भगवान शंकराने तुला असणार ते शिवधनुष्य दिलं. त्यानं असणारा आतापर्यंत 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. क्षत्रियांचा असणार प्राण या ठिकाणी तू घेतलं. परंतु असणार असं ज्या वेळेला ब्रह्मनंद नारद मुनी बोलले त्यावेळेला असणारे हे जे काय भृगु ऋषीचे, जमदग्नी नावाच्या ऋषीचे पुत्र असणारे परशुराम, त्यांचा क्रोध अनावर झाला आणि पुढे काय करू लागलेले आहेत. किंवा अम्रजेंद्र निजला तो पदघाते हणून जागा केला.
की नरसिंहाची प्रगटला स्तंभा बाहेर दुसऱ्याने ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं या ओळीमध्ये, दृष्टांत देऊन ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं की जसं स्तंभामधून असणारे नरसिंह भगवंत प्रगट व्हावे म्हणले त्या ठिकाणी, त्याच पद्धतीनं असणारा क्रोध निर्माण झालेला आहे परशुरामाच्या मनामध्ये. एखादा झोपी गेलेला सिंह असावा आणि त्या सिंहाच्या डोक्यामध्ये लात घालून त्या सिंहाला जाग करावं, त्याच पद्धतीनं राग या भार्गव परशुरामाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. ग्रथ शिंपीला वचवानार की नाचिकेवरी ताडीला व्यग्र की बळेची खवळीला पडीवर की महारुद्र कोपविला. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात की जसं एखादा साप असावा, निद्रिस्त झालेला असावा आणि त्याच्यावर असणारा पाऊल पडावा, त्या सापाच्या मनामध्ये किती असणारा क्रोध निर्माण झाला जातो त्या ठिकाणी. थोडासा अग्नी प्रज्वलित झालेला असावा, त्याच्यावर थोडंसं तूप टाकावं, अग्नीचा जास्तच भडका उठला जावा, त्याच पद्धतीनं क्रोध या परशुरामाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मग विष्णूचा चढविले नारद भार्गव दोघे निघाले श्रीरमाची आडवे आले म्हणो वेगे करोनिया. बघा लगेच जे काय विष्णू भगवंताचं धनुष्य हे असणाऱ्या हातामध्ये त्यावेळेला परशुरामाने धारण केलेलं आहे, धनुष्याला असणारा त्यावेळेला बाण लावलेला आहे. नारद मुनीला परशुरामाने आपल्या बरोबर घेतलेला आहे आणि प्रभू रामचंद्राच्या मार्गामध्ये त्यावेळेला आडवे आलेले आहे. सावळा पुरुष दैदिप्यमान विचार नेत्र सुहास्य वदन जटा मुकुट मस्तकी पूर्ण यज्ञ पवित्र झळकतसे. बघा या भार्गव परशुरामाची असणारी अवस्था या ठिकाणी कशा प्रकारचे, सावळा अशा प्रकारचा असणारा त्यांचा वर्ण आहे, दैदिप्यमान अशा प्रकारचा असणारा चेहरा आहे, विशाल अशा प्रकारचं असणारं बहाळ आहे, सुहास्यवदन आहे, जथा वगैरे असणाऱ्या त्या ठिकाणी वाढलेले आहेत, यज्ञोपवीत असणारं त्या ठिकाणी देहावरती रुळू लागलेलं आहे. आणि अशा असणाऱ्या परशुरामाचं आगमन प्रभू रामचंद्राच्या मार्गामध्ये झालेलं आहे. कासेची विराज पितांबर तडित प्राय उत्तरीय वस्त्र परमा रक्त दिसतिया नेत्र केसत्र कर उतरला. बघा हा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं की असे जे काय भार्गव परशुराम आहेत यांची असणारी अवस्था त्या ठिकाणी कशी आहे, तर जणू काही असणारा सहस्त्रकर म्हणजे हजार किरण असणारा जो काय सूर्य आहे, हा सूर्यचा असणारा मूर्तिमंत या पृथ्वी तलावरती मार्गामध्ये उतरलेला आहे का काय, असं असणारं उग्र स्वरूप त्या परशुरामाचं दिसू लागलेलं आहे. धनुष्यवान लावून मार्गी उभा ठाकला येऊन 16 पद्मे दळ संपूर्ण कंपायमान झाले. बघा धनुष्याला बाण लावलेला आहे, कानडी कानापर्यंत ओढलेले आहे भार्गव परशुरामानं. आणि राजा दशरथाचं जे काय 16 पद्म सैन्य दळ होतं, ज्या वेळेला बघितलं त्या सैन्य दळानं त्या परशुरामाला भीती असणारी त्यावेळेला वाटू लागली, भयभीत झाले, अंग थरथर कापू लागलं. अशी अवस्था राजा दशरथाच्या 16 पद्म सैन्याची झालेली आहे. 3 सप्तचे जेने बिरोणे निर्विघ्न निर्वीर केली आवण्या अवघे राजा टाकिले आठवण की प्रलय अग्नी दुसरा. ग्रंथकर्त्यांनी परशुरामाचा महिमा या ओळीमध्ये सांगितला गेला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेले या भार्गव परशुरामानं त्या ठिकाणी एकही असणारा क्षत्रिय या मृत्यूलोकामध्ये ठेवला नाही, असं सामर्थ्य त्या परशुरामाचं आहे. आणि अशा असणाऱ्या परशुरामाला या राजा दशरथाच्या सैन्याने पाहिलं. आयता तो महाराज जवनाज्ञ क्षत्रिय जलद जाल प्रभज्ञान की हा कुठार पाण्या प्रभुनंदन वीर कानना निदळण केले. ग्रंथकर्त्यांनी वर्णन करून सांगितलं या ओळीमध्ये की हे जामदग्नी म्हणजे जे काय भार्गव परशुराम आहेत यांची अवस्था कशी आहे, तर एखाद्या कुऱ्हाडीप्रमाणे आहे. कुऱ्हाडीनं जसं अनेक वृक्षाला त्या ठिकाणी तोडून आडवं करता येतं ना, तसं हे सैन्यरूपी कानन संपवण्याचं सामर्थ्य त्या भार्गव परशुरामामध्ये आहे. ग्रंथकर्ते वर्णन करू लागलेले आहेत. माती देखता महाव्याघ्र भयभीत होत्या अजाच भार
तैता देखता रेणुका पुत्र शस्त्रे गळाली बहुतांची. बघा त्या 16 पद्म राजा दशरथाच्या सैन्याने ज्या वेळेला परशुरामाला पाहिलं, भीती वाटू लागली, अंग थरथर कापू लागलं आणि हातामधली जेवढी काय शस्त्र होती जागच्या जागी जमिनीवर गळून पडली गेली. त्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने उदाहरण दिलं की जसं शेळ्यांच्या कळप असावा आणि त्या शेळ्यांनी वाघाला अचानक बघावं आणि त्या शेळ्या जशा भयभीत झाल्या जातात ना, त्याच पद्धतीनं परशुरामाला पाहून 16 पद्म सैन्य भयभीत होऊन गेलेलं आहे. गजबाजीला दळभार समर्थ मित्रुळेश्वर होय भयभीत. स्त्रिया माझे दडाला दशरथ म्हणे अनर्थ थोर मांडिला. बघा नंतर मग अवस्था त्यावेळेला कशी झालेली आहे, या भार्गव परशुरामाला पाहिलं, भयभीत अवस्था त्यावेळेला झाली. राजा दशरथाच्या मनामध्ये सुद्धा भीती निर्माण झाली. राजा दशरथ सुद्धा स्त्रियांच्या मेळ्यामध्ये जाऊन असणारा लपून बसला. अशी असणारी अवस्था राजा दशरथाची त्यावेळेला झालेली आहे. राज्य गजारूढ रवणाता वरी निर्धारा चवर डोल शोभत पुढे अनुभव बसला महावत कांकुच घेऊन. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेला आहे, हा जो काय प्रभू रामचंद्र आहे, हा प्रभू रामचंद्र असणारा त्यावेळेला वैराग्य रूपी हत्तीवरती आरूढ झालेला आहे. वरी असणारे त्यावेळेला सेवक चौऱ्या वगैरे त्या ठिकाणी डाळू लागलेले आहेत. पुढे असणारा अनुभवरूपी माहूत बसला गेलेला आहे त्या हत्तीला असणारं चालवण्यासाठी. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी विवेकरूपी अंकुश रामाने आपल्या हातामध्ये धारण केलेला असताना पुढे काय झालं ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत. ज्ञानाचे दोज पडकतीच पळयाचे तेज तळपती विज्ञान मकर विरुद्ध निश्चित पुढे चालती स्वानंदे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगतात की असं ज्या वेळेला राम त्या हत्तीवरती बसून जाऊ लागला त्यावेळेला अवस्था कशी झालेली आहे. ज्ञानरूपी ध्वज फडकू लागलेले आहेत, चपळेप्रमाणे असणारे त्या ठिकाणी तळपू लागलेले आहेत, विज्ञान रूपी असणारी त्या ठिकाणी विरुद्ध त्या ठिकाणी झळकू लागलेली आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र मार्गक्रमण करत आहेत. निवृत्तीच्या पताका पालवितिया मोक्ष साधका राम नाम चिन्हांकित देखा दया वाते बडगते. पताका त्या वेळेला आकाशामध्ये फडकू लागलेले आहेत. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं दयारूपी वाऱ्यानं त्या पताका असणाऱ्या फडकू लागलेले आहेत आणि मुमुक्षु साधकाला असणारा इशारा देऊ लागलेले आहेत. राम नाम चिन्हांकित असणारे त्या पताका आहेत आणि दयारूपी वाऱ्यानं ते असणाऱ्या त्या ठिकाणी फडकू लागलेले आहेत. मन पवनाचा शोभार चालिले अनुसंधान वागदोरे लाविले विरक्ती पाखरे न झाकिले अनुभवाचे सोडिले मुक्त घोष. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं मनाच्या आणि वाऱ्याच्या वेगाला मागे टाकून घोडदळ चालू लागलेला आहे. आणि त्या घोड्याच्या पाठीवरती ज्या काय असणाऱ्या झुली टाकलेल्या आहेत ना त्या कशा आहेत म्हणून सांगितलं. विरक्ती पाखरेने झाकिले म्हणून सांगितलं. वैराग्य रूपी असणाऱ्या झुली त्यांच्या पाठीवर टाकलेल्या आहेत. अनुभवाच्या मोत्याच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातलेल्या आहेत आणि त्या लगामाला लावलेले जे काय दोर आहेत ते कशाचे तर अनुसंधानाचे आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ते घोडदळ मार्गक्रमण करू लागलेलं आहे. चित्ररत्न जडित दिव्य रथाचारी वाचा चक्रे गडगडीत घोडे झुंपिले चारी पुरुषार्थ सारथी ते आनंद पै. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगू लागले चित्ररत्न जडित दिव्य रत्न म्हणून सांगितलं. अनेक रत्न जडवलेले आहेत त्या असणाऱ्या रथाला त्या ठिकाणी. तो रथ म्हणजेच असणारं ज्ञानाचं प्रतीक आहे. 4 वाच्या असणारी त्या रथाची 4 चाकायती म्हणून सांगितलं गेलं या ठिकाणी. परा पश्चिंती मध्यम आणि वैखरी ह्या 4 वाच्या म्हणजेच त्या रथाची असणारी 4 चाकं त्या ठिकाणी आहेत. आणि घोडे म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. सारथी म्हणजे तिथं आनंद आहे असं ग्रंथकर्ते त्या रथाचं वर्णन करू लागलेले आहे. नामछत्रे घेऊन हाती तुमच्या देवी रगर जाते क्षणे प्रपंच दळी 2 स्थिती नाटोपती कळकाळा. बघा ना
कामरूपी शस्त्र त्यावेळेला वीरांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. त्या ठिकाणी सोहम शब्दाची असणारी गर्जना त्यावेळेला ती मंडळी वीर मंडळी करू लागलेली आहेत. आणि प्रपंच दळ विध्वंसिती म्हणून सांगितलं, प्रपंच रूपी दळाचा संहार करू लागलेले आहेत. कळी काळाला देखील जिंकण्याचं सामर्थ्य त्यांना असणारं प्राप्त झालेलं आहे. असे असणारे योद्धे प्रभू रामचंद्राच्या त्या सैन्य दळामध्ये आहेत. रामावरे अद्वय छत्र आनंदाचे मित्रपत्र तन्मय चामर परिकर प्रेम कुंजेवरी ढाळीते. प्रभू रामचंद्रावरती त्या ठिकाणी अद्वैताचं छत्र धरलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी प्रेमरूपी कुंचानं असणारा त्यावेळेला रामाला असणारा वारा वगैरे घालू लागलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या पुढं सर्वजण त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हडपे करिया शुद्ध तत्व निज भक्तीचा विडिया देत अर्थभाव सेवक तेत राघवा पुढे धावते. बघा ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात हडपेकरी शुद्ध सत्व म्हणून सांगितलं. हडपी म्हणजे पानाचा विडा तयार करून देणारा सेवक म्हणले त्या ठिकाणी. आणि तो हडपी असणारा काय करू लागलेला आहे, शुद्ध सात्विक अशा प्रकारचा पानाचा विडा तयार करून दिलेला आहे. ते निजभक्तीचं प्रतीक म्हणून सांगितलं. अष्टभाव म्हणजे असणारे सेवक त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रा पुढे राबू लागलेले आहेत. अनुताप लघुचिर देवोने मायका दुरोळा वार्यते क्षणे तर्क पिक पात्र धरोने मुख विलो किती रामाचे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये वर्णन करतात अनुताप रूपी असणारे वस्त्र घेतलेलं आहे. माईक दुरोळा असणारे त्यावेळेला झाडू लागलेले आहेत. तर्करूपी असणारी पिकदानी त्या ठिकाणी आपल्या मुखासमोर त्यावेळेला धरलेले आणि मुखाचं अवलोकन त्यावेळेला रामाच्या करू लागलेले आहेत. सौमित्र भरत चतुर्गुण बंधो याची सच्चिदानंद आनंद स्वरूप प्राप्तीचे कुंज रवे दोतयावरे आरुढले. बघा अवस्था त्यावेळेला कशी झालेली आहे. लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, हेच सच्चिदानंद आनंद म्हणून सांगितलं. स्वरूप प्राप्तीचे जणू काय अभेद अशा प्रकारचे असणारे हाती असावेत आणि त्यांच्यावर त्यांनी आरूढ व्हावं. तद्वत अवस्था या भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मणानं धारण केलेली आहे. हिरे जडले दातो दाती वरी मुक्त जाळी अमिरवती काम क्रोधाचे तरु मोडीची चज जाता निज पंथे. ग्रंथकर्त्यांनी त्या हत्ती दळाचं वर्णन करायला चालू केलं आता या ओळीमध्ये, की ते जे काय त्या हत्ती दळामध्ये हत्ती होते ते कसे होते. त्या हत्तीच्या दाताला रत्न वगैरे असणारी जडवलेली होती त्या ठिकाणी. आणि अशा अवस्थेमध्ये ते असणारे हत्ती जाऊ लागलेले होते. मोत्याच्या माळा त्या हत्तीच्या गळ्यामध्ये घातलेल्या होत्या. मार्गाने जात असताना काम क्रोध रूपी झाडं मोडत चांगल्या पद्धतीचा मार्ग करत ते हत्ती दळ पुढे मार्गक्रमण करू लागलेला आहे. आशा प्रश्ना कल्पना भ्रांती वाटे जाता गुलमेचे देती चुंड आणून यादाती कडे भोडती विषयाचे. बघा ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात हत्ती ज्या वेळेला जाऊ लागले आणि त्या काळामध्ये उत्तम अशा प्रकारचा मार्ग नव्हता. पर्वतामधून असणारा मार्ग त्यावेळेला निघालेला आहे. परंतु काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार दंभ हे म्हणजे कसे आहेत तर पर्वताच्या कड्याप्रमाणे आहेत. आणि हत्तीने त्यावेळेला काय करावं, आपल्या सोंडेचा प्रहार त्याच्यावरती असणारा करावा. आपल्या दाताच्या साह्यानं त्या विषयरूपी पर्वताचे कडे फोडून मार्ग करत हे हत्ती दळ पुढे जाऊ लागलेला आहे. मदवासरा दंभ पर्वत रथ चक्रातळीय पिष्ट होत कुमते पाचान पिष्ट करीत रगडोन जाती गडगडा. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात मद मत्सर रूपी असणारा जो काय पर्वत आहे रथाच्या चाकाखाली असणारा त्यावेळेला चूर्ण अशा प्रकारचा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. अशी अवस्था त्यावेळेला होऊ लागली. जी काय अनेक प्रकारची कुमत आहेत त्याचं देखील असणारं पीठ रथाच्या चाकामुळे होऊ लागलं. अशी अवस्था त्यावेळेला निर्माण झालेली आहे. धैर्य तुरंगा लोट जपळा माया अरण रंगी अरण दनिया तळपतिया सकळ सबळ वरे राम उपासक निर्मळ कळी काळाची न गणिते. ग्रंथकर्ते
ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात की धैर्य तुरंग आलोट सबळ म्हणून सांगितलं गेलं. ते जे काय घोडे होते ते कसे होते, धैर्याचं प्रतीक होते म्हणून सांगितलं. आणि अशा धैर्यरूपी असणाऱ्या घोड्यावरती ते वीर आरूढ झालेले आहेत. ते कसे आहेत, राम उपासक आहेत. आणि राम उपासकाला असणारं भय बाळगण्याचं कारण नाही, कारण कळी काळावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य त्या राम उपासकामध्ये. कारण जगा काळ खाईन आम्ही दिला माता पाय, जगाला खाणाऱ्या काळावरती विजय असणारा रामभक्त मिळवू शकतात. ती अवस्था या ठिकाणी त्या असणाऱ्या घोडेस्वारांनी निर्माण केलेली आहे. शमदमाचे पाय भार निष्काम खंडे झलिती समग्र भवदळ प्रभंज प्रताप चुरात्मस्थिती चालते. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात शमदमाचं पायदळ त्यावेळेला जाऊ लागलेलं आहे. निष्काम अवस्था असणारी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून करता ते कुणालाही न आवरता आपापला मार्गक्रमण करू लागलेले आहेत. अनो हातवा देवा ते ऐकता प्रत्येक कुतर्क पक्ष पडते कर्मजाळ ना करे निश्चित टाकून जाती स्वस्ताना. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात अनुहत वाद्य वाजती म्हणून सांगितलं. अनुहत वाद्य कशाला म्हणायचं किंवा अनुहत ध्वनी कशाला म्हणायचं. आपण दररोज म्हणतोय अनुहत ध्वनी गर्जती अपार, 18 पद्मे वानर करती बहुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार, नगरी होतो आहे आनंद थोर. पण अनुहत ध्वनी कशाला म्हणायचं हीच अजून आपल्याला कळालं नाही. असं किती रामविजय ऐकल्यावर कळल अनुहत वाद्य कशाला म्हणायचं. या ओळीमध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितलं अनुहत ध्वनी त्याला म्हणायचं जो आघाताशिवाय होणारा आवाज आहे त्याला म्हणायचं अनुहत ध्वनी त्या ठिकाणी. कारण टाळी वाजवल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो तो आघातामुळे निर्माण होतो. पण टाळीही न वाजवता जो आवाज निर्माण होतो ना, तो आवाज आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत जाऊन पोचतो. म्हणून करता अनुहत ध्वनी असणारा त्यावेळेला त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेला आहे. आणि त्या अनुहत आवाजामुळे काय होऊ लागलं, कुतर्परुखी असणारी पक्षी मंडळी त्यावेळेला पळून जाऊ लागली आणि प्रभू रामचंद्रापुढे जाऊन उभा राहू लागलेली आहे. चारे साडे 18 जन रामाची वाणितिया बंदीजन, चारी मुक्ती आनंदे करुण ते करते राघवा पुढे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात की चारी साही 18 जण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही सुद्धा असणारी त्यावेळेला बंदीजनाप्रमाणे झाली. बाटाप्रमाणे असणारी ती त्यावेळेला स्तुती करू लागली. 4 मुक्ती ज्या काय आहेत, स्वरूपता आहे, समीपता आहे, सुलीनता आहे, सायुज्यता आहे, ह्या 4ही मुक्ती त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या पुढं आनंदानं नृत्य करू लागलेले आहे. वाटेची अविद्यावाती सरिता ते कोरडी झाली आदळ चलता, भावनिश्चय तत्वता वेद रागाधारी पुढे धावते. वेत्रधारी पुढे धावती. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये वर्णन केलं की जी काय चोपदार मंडळी होती ही सगळ्याच्या पुढे धावू लागली म्हणते या ठिकाणी. कारण तिथलं सर्व असणारं नियंत्रण करण्याचं कार्य राजा दशरथानं त्यांना लावलेलं आहे. म्हणून करता मार्गामध्ये गोंधळ वगैरे अजिबात झाला नाही पाहिजे, ढकलाढकली झाली नाही पाहिजे, किंवा ट्रॉफिक जाम झाली नाही पाहिजे. मार्गामध्ये सुरळीतपणे सगळ्याला जाता आलं पाहिजे. आणि म्हणून करता अशा पद्धतीची व्यवस्था त्यावेळेला या राजा दशरथानं केलेली आहे. सोमवार गरजत वाटेची दुजनाचे निवारित, पुढे भक्त आनंद नाचात गुणवर्णित राघवाचे. नंतर मग अशा अवस्थेमध्ये सोहम भावानं असणारं त्यावेळेला रामनामाची गर्जना सर्वजण करू लागलेले आहेत. वाटेमध्ये असणारं द्वैत राहिलं नाही, द्वैताचं निवारण झालं. भक्त मंडळी त्यावेळेला नाचू लागली, रामाचं गुणवर्णन करू लागली. गाये नाचे उडे आपुल्याने छंदे, आणि मनाचे आनंदे आवडीने म्हणून सांगितलं. म्हणून नाचायचं असेल तर देवापुढे नाचावं, कुठल्या बिन कसल्या बी मिरवणुकीमध्ये नाचू नये. जर नाचत असेल कोण तर मग मात्र त्याची गणना तृतीय पंथीयामध्ये झाली असं म्हणायला काय हरकत नाही. एक झाले निशब्द मुके ऐकती रामचरित्र कौतुके,
एक अत्यंत बोल के एक समाधी चुके डोलती. बघा नंतर मग या ठिकाणी सांगितलं गेलं एक झाले निशब्द मुखे म्हणून सांगितलं. काही जणांनी असणार त्यावेळेला काय केलेलं आहे, मौन व्रत धारण केलेलं आहे. त्या ठिकाणी एक जण असणार, काही जण त्यावेळेला काय करू लागले, फक्त रामाचं चरित्रच कौतुकानं असणारे ऐकू लागले. एक जण असणार त्या ठिकाणी रामनामाची गर्जना करू लागले. काही जण समाधी अवस्थेवरती जाऊन पोचले. अशी अवस्था त्यावेळेला रामभक्ताची होऊन गेलेली आहे. निज भारे चिरवून नाना कौशल्य हृदय मांदूच रत्न निज भार थोकला रे घोन गजारूढ पुढे झाला. बघा अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र ज्या वेळेला जाऊ लागलेले होते, कौशल्याच्या हृदयामधलं रत्न असावं त्याप्रमाणे असणारा हा प्रभू रामचंद्र. आणि ज्या वेळेला त्या भार्गव परशुरामाचं आगमन अचानक भयानक मार्गामध्ये झालं आणि पुढं चालत असलेलं सगळं सैन्य जागच्या जागी थांबलं. मन त्या ठिकाणी आधीच भीती वाटू लागलेली होती त्यांच्या मनामध्ये. आणि ते असणारं जागच्या जागी त्यावेळेला त्या ठिकाणी असणारं थांबलं. आणि थांबलेलं असणारं त्यावेळेला त्या ठिकाणी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तव तो क्षत्रियांत ग महावीर वडील अवतार ऋषी पुत्र कर दोडून नमस्कार करीत याते राघव. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये वर्णन केलं, क्षत्रियाचा अंत का असणारा वडील अवतार ऋषीपुत्र असं वर्णन केलं. कारण प्रभू रामचंद्र आणि तो भार्गव परशुराम वेगळा नाही, एकच आहे. कारण परशुराम सुद्धा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि प्रभू रामचंद्र सुद्धा भगवान विष्णूचा अवतार आहे. पण राम अवताराच्या या अगोदरचा अवतार कुठला आहे तर हा परशुराम अवतार आहे. या ठिकाणी हा माझ्यापेक्षा असणारा वडील अवतार आहे. म्हणून करता आणि त्याच्यामधून ब्राह्मण कुळामध्ये जमदग्नी ऋषीच्या पोटी असणारा अवतार धारण केलेला आहे. आणि ब्राह्मण हे चारी वर्णामध्ये श्रेष्ठ म्हणून करता क्षत्रिय कुळामध्ये सूर्यवंशामध्ये अवतार धारण केलेल्या प्रभू रामचंद्रानं तो आपला स्वतःचा जरी अंश असला तरी लोकराटीमध्ये त्याला सुद्धा मान दिला पाहिजे. रामाने विचार केला, कारण आदर करणं ही सुद्धा परमार्थिक माणसाचं लक्षण असतं. आणि म्हणून करतात यावेळेला प्रभू रामचंद्रानं दोन्ही हात जोडले आणि त्या भार्गव परशुरामाला नमस्कार केलेला आहे. किंचित निवाला परचदार मग बोले पंकजोद्भव पुत्र तुझा रे कोणी राघवेंद्र गजा खाले उतरे ना. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला असणारं काय झालेलं आहे, परशुरामाला ज्या वेळेला रामाने नमस्कार केला त्यावेळेला किंचित निवाला फरश दर म्हणून सांगितलं. थोडासा राग शांत झाला म्हण त्यावेळेला. कुणाचा? परशुरामाचा राग थोडासा शांत झाला त्या ठिकाणी. कसा काय शांत झाला त्याचं कारण आहे, कारण बर्फाच्या राशी उन्हाने वितळत असतात आणि अहंकाराच्या राशी ह्या प्रेमाने वितळत असतात श्रोत्यांना त्या ठिकाणी. म्हणून करता प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच अहंकारी माणसाचा अहंकार सुद्धा तुमच्या पुढे संपल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी. म्हणून करता या जगावर राज्य करायचं असेल तर हातामध्ये तलवार घेऊन राज्य करण्यापेक्षा डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडामध्ये साखर ठेवा. अर्थातच आपलं बोलणं गोड ठेवा आणि डोकं आपलं शांत असू द्या नेहमी करता त्या ठिकाणी. कारण शास्त्र सांगते माणसाचं पाय नेहमी करता गरम असावं, पोट नरम असावं आणि डोकं थंड असावं त्या ठिकाणी. आणि या तीन गोष्टी जर का आपल्यामध्ये असतील तर समजून जायचं आपल्याला कसल्याही कुठल्याही प्रकारचा धोका नाही. किंचित असणारा भार्गव परशुरामाचा असणारा क्रोध त्यावेळेला शांत झाला. पण तिथं त्यांच्याबरोबर आलेले नारद मुनी होते त्या ठिकाणी. नारद मुनी, कारण नारद त्यांना म्हटलं जातं, नाही ती रद्द करायची सवय ज्यांना आहे त्यांचं नाव आहे नारद त्या ठिकाणी. मग त्या नारदाला नका हसू, आपल्यात बी लय नारद झाले आता असलं असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी. पण या ओळीमध्ये सांगितलं नारद मुनी लगेचच परशुरामाला बोलतात की बाबा परशुरामा, राम हा हत्तीवर बसलेला आहे आणि तुम्ही मात्र पायी चालत आलेले आहात. तुम्ही असणारे रामापेक्षा वडील आहात. मग असं असताना तुम्हाला बघितल्यानंतर रामानं हत्तीवरून खाली उतरायला पाहिजे. राम काय हत्तीवरून खाली उतरत नाही तरी सुद्धा तुम्ही शांत आहात, ही काय माझ्या बुद्धीला पटत नाही बर का. नारद त्यावेळेला परशुरामाला बोलू लागले, तो वीराने विषयाचा ब्राह्मण हा तुझं नाका
नाहीच नेदी मान यथार्थ म्हणे रघुनंदन लाविला बाण चापासी. बघा नारद मुनी त्यावेळेला म्हणू लागले, परशुरामा तू ब्राह्मण आहे या ठिकाणी, तरी सुद्धा असणारा राम तुला कसल्याही कुठल्याही प्रकारचा मान देत नाही या ठिकाणी. परशुरामानं नारदाचं बोलणं ऐकलं, मनामध्ये राग आला, लगेचच धनुष्याला असणारा त्यावेळेला बाण लावला आणि या भार्गव परशुरामाने युद्धाची तयारी केलेली आहे. रघुपतीचं म्हणे रघुनंदन तू क्षत्रिय हानवितोची दारुण अधमाता टीका ब्राह्मण गाय स्त्री वधून धर्म केला चपय. तू क्षत्रिय म्हणवितोसी असं या ओळीमध्ये वर्णन केलं या ठिकाणी. आपल्या वाचनामध्ये 1000 वेळा हा असणारा शब्द गेलेला आहे. आपण वाचक आहात वयोवृद्ध, त्याच्यामुळं हा शब्द चुकणं ही मला तरी अपेक्षित नाही. परंतु असो, या ओळीमध्ये या ठिकाणी सांगितलं, भार्गव परशुराम त्यावेळेला म्हणू लागले की तू स्वतःला असणारा या ठिकाणी दारुण अशा प्रकारचा क्षत्रिय म्हणवतो, परंतु आदमा ताठिका नावाची असणाऱ्या स्त्रीला तू या ठिकाणी मारलेला आहे, वाटतंय का काय तुझ्या जीवाला, असं त्यावेळेला परशुराम प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहे. योगी मूर्ख बाळ योगी याचका असत केवळ पंख करते चांद पांगुळ व्रत ब्राह्मण गाय गुरु. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला परशुराम म्हणू लागले, अरे जर का समजा स्त्री असेल, एखादा आजारी मनुष्य असेल, मूर्ख अशा प्रकारचा अजान बालक असेल, योगी असेल, आशक्त अशा प्रकारचा मनुष्य असेल, किंवा एखादा आंधळा माणूस चिखलामध्ये असणारा त्या ठिकाणी अडकलेला आहे, किंवा एखादी गाय चिखलामध्ये फसलेली आहे, अशावरती असणारा अन्याय अत्याचार करायचा नसतो, असं त्यावेळेला परशुराम प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहेत. ज्येष्ठ बंधू माता पिता जो का छत्र टाकून होय पळता इतक्यावर छत्र उचलिता महादोष बोलिलाचे. बघा नंतर मग असणार त्यावेळेला काय म्हणू लागलेला आहे, इतक्या जणांवर जर का असणारे शस्त्र टाकलं, आईवडिलावरती शस्त्र टाकलं, थोरला जर बंधू असेल त्याच्यावर जर शस्त्र प्रयोग आपण करत असू, तर मग मात्र त्याच्या जीवनामध्ये महा अनर्थच निर्माण झाला असं म्हणायला काय हरकत नाही. या तुझ्या गावात सुटते आम्हाला, तुझ्या गावात सुटते. श्री गणेशाय मनोनी तू धमवीर स्त्री हत्या केली साचार, त्यावरी जानकी हृदय पद्म भ्रमर काय बोलता झाला. बघा या ठिकाणी ज्या वेळेला परशुराम रामाला म्हणतात की तू ताठिका नावाच्या राक्षसिनीला मारलं, तू अधम अशा प्रकारचा आहे. प्रभू रामचंद्राने त्या परशुरामाचं बोलणं त्यावेळेला ऐकलं आणि प्रभू रामचंद्र परशुरामाच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ लागलेले आहेत. म्हणे ताठिका नव्हे माझी माता, तू मात्र वध केला जाणता, या परीस काय अधम माता उरली असे सांग पा. प्रभू रामचंद्र त्यावेळेला परशुरामाला म्हणतात, अरे ताठिकेला मी मारलं, पण ती ताठिका काय माझी आई होती काय म्हणले या ठिकाणी. तू मात्र असणार त्या जमदग्नी नावाच्या ऋषीचं ऐकलं आणि असणार लगेच स्वतःच्या मातेचं असणार शिर तू या ठिकाणी उडवलं. तसं ती ताठिका म्हणजे काय माझी आई होती काय, असं त्यावेळेला प्रभू रामचंद्राने परशुरामाला उत्तर दिलेलं आहे. उंच वर्ण तू ब्राह्मण सांडून अनुष्ठान तपाचरण, तुझी शस्त्र धरावा काय कारण राजहिंसा केली.
बघा नंतर मग प्रभू रामचंद्र त्यावेळेला म्हणू लागले, तू चारी वर्णामध्ये श्रेष्ठ असणारा ब्राह्मण आहे, हातामध्ये ती फरशी कुऱ्हाड शस्त्र अस्त्र वगैरे बाळगण्याचं तुझं काय कारण आहे? 21 वेळा असणारी पृथ्वी तू या ठिकाणी निक्षत्रिय केली, पृथ्वीवरल्या राजांना असणारं तू या ठिकाणी मारलं, शोभतय का तुझ्या जीवाला? प्रभू रामचंद्र परशुरामाला बोलतात, तू ब्राह्मण परम पवित्र, तुझवर आम्ही करावे शास्त्र, हे कर्म पवित्र ऋषीपुत्र जानपा. प्रभू रामचंद्र पुढे म्हणू लागले की तू असणारा उच्च वर्णामधला असणारा ब्राह्मण आहे, तुझ्यावरती शस्त्र असणारं उगारावं, शस्त्रानं असणारा तुझा वध करावा, हे मात्र असणारा आमच्यासाठी या ठिकाणी योग्य नाही, असं त्यावेळेला रामानं परशुरामाला उत्तर दिलेलं आहे. ऐशा ऐकता फरशधार, सोडी तत्काळ निर्वाण शहर, इकडे कोदंडाची बाणर गोवीर, लागला परी सोडीना. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय केलेलं आहे? परशुरामाच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला, धनुष्याला बाण लावलेला आहे, प्रभू रामचंद्रावरती असणारा बाण सोडणार, परंतु असणारं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? लावलेला बाण सोडायला तयार नाही, अशी अवस्था त्यावेळेला त्या ठिकाणी धारण केलेली आहे. कल्पांत चपळे सारखे जाण, येते बारगावचे तीक्ष्ण बाण, त्या दृष्टीने पाहता सीता जीवन, जाती वितरवणी क्षणार्थे. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे? कल्पांताच्या विजेप्रमाणे ते जे असणारे भार्गव परशुरामाचे बाण त्यावेळेला येऊ लागले मन प्रभू रामचंद्राच्या दिशेनं. त्या वेळेला बाण येऊ लागले, रामानं मात्र बाण सोडला नाही. त्या ठिकाणी रामानं त्या बाणाकडे बघितलं की बाण जागच्या जागी वितळून जाऊ लागले, अशी अवस्था त्यावेळेला निर्माण झालेली आहे. जैसा जगडता चंड पवन, दीप सर्व जाती विझवण, की शिवदृष्टी पुढे मदान, न लावता क्षण भस्म होया. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये उदाहरण दिलं, ज्या पद्धतीनं दिवे प्रज्वलित केलेले असावे परंतु वारा सुटावा आणि वारा सुटल्यावर दिवं विझून जावं, त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या दृष्टीनं बाण असणारे परशुरामाचे वितळून जाऊ लागले. भगवान शंकरापुढं मदन जर गेला तर तो जिवंत राहील का? राहणार नाही. तृतीय नेत्रातल्या अग्नीनं मदन जळून भस्म व्हायला उशीर लागत नाही, तसं परशुरामानं सोडलेलं बाण जागच्या जागी वितळून जाऊ लागलं. हे प्रकटतात निर्वाण ज्ञान, मदमस्तर जाती पळवण, की अद्भुत वर्षता घाण, वनवा विझून जाया जायसा. ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं या ओळीमध्ये की ज्ञानाची प्राप्ती व्हावी, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार दंभ हे विकार निघून जावे, पावसाचा असणारा त्या ठिकाणी वर्षाव व्हावा आणि पूर्णपणे असणारं त्या ठिकाणी वनवा विझून जावा. त्याच पद्धतीनं अवस्था परशुरामानं सोडलेल्या बाणाची रामानं पाहिल्यानंतर होऊ लागलेली आहे. जे जे टाकी अस्त्र जाळ, ते त्या दृष्टीची विरे सकळ, बारगाव म्हणे हात माळ निळ, शिरात दिवाशी अवताराला. परशुराम अनेक बाण सोडू लागले परंतु रामाच्या दृष्टीनं ते बाण वितळून जाऊ लागले. भार्गव परशुरामाने त्यावेळेला जाणलं की हा जो काय असणारा राम आहे सामान्य नाही, वैकुंठामध्ये वास्तव्य करणारा असणारा विष्णू भगवंत परमात्म्याचा पूर्ण अवतार आहे, याची जाणीव त्यावेळेला या परशुरामाच्या मनाला झालेली आहे. आमुची सीमा झाली येथून, खाली ठेवी दृश्यबाण, गजाखाली उतरून सीता जीवाना, बेटावया दाविन्नाला. बघा नंतर मग आता आमची जी काय सीमा आहे ही आता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धनुष्यबाण असणारे त्यावेळेला त्या ठिकाणी रामानं खाली ठेवलं, हत्तीवरून असणारे त्यावेळेला खाली उतरले आणि प्रभू रामचंद्र त्यावेळेला परशुरामाला भेटण्यासाठी धावून गेलेले आहेत. जैशा शिराब्दीच्या लहरी धावती, एकाच एक प्रीतीने भेटती, खेळत शास्त्रीच्या स्रोती, दोन्ही येती ऐक्याशी. ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं, जसं क्षीरसागरावरती असणाऱ्या प्रचंड लाटा निर्माण व्हाव्या आणि पुन्हा क्षीरसागरामध्येच असणाऱ्या लुप्त होऊन जाव्या, अगदी त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्राला असणारे या भार्गव परशुरामानं त्या ठिकाणी आलिंगन दिलं आणि दोघे जण ही एकमेकामध्ये समरस होऊन गेलेले आहेत. एक स्वरूप तो घे जाण, काल तरईन होती भिन्न, भृगुपती रघुपती आधी अभिधान, करी तुझेपणा आशेना.
परी तुझे पण असे ना ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये वर्णन केलं. हा प्रभू रामचंद्र आणि परशुराम हे वेगळे नसून त्यांचं असणारं स्वरूप एकच आहे म्हणले त्या ठिकाणी. मग कसं असणारं दोघांचं स्वरूप असणारं त्या ठिकाणी एक आहे. आता उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो असं म्हणून ग्रंथकर्ते आपल्याला पुढे काय सांगत आहे. जेने निर्जाळिले सकळ क्षत्री की क्रोध ज्योती होती अंतरी ती रघुपतीच्या मुखा भीतरी प्रवेशली अकस्मात. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं आतापर्यंत भार्गव परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षेत्रे केली, पृथ्वीवरले राजे मारून टाकले आणि ही पृथ्वी ब्राह्मणाला दान देऊन टाकली होती. परंतु परशुरामाच्या अंतःकरणामध्ये क्रोध होता, क्रोध त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला रामाला आलिंगन दिलं परशुरामाने त्यावेळेला झालं काय, त्या हृदयामध्ये असलेली जी काय क्रोधाची ज्योत होती ती असणारी परशुरामाच्या मुखामधून बाहेर निघाली आणि प्रभू रामचंद्राच्या मुखामध्ये प्रवेश करती झालेली आहे. मग भार्गवासी म्हणे रघुनंदन म्या जो चापाशी लावला बाण यास सांगे काही कारण कोणीकडे टाकू आता. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे, भार्गव परशुराम ज्या वेळेला युद्ध करण्यासाठी तयार झाले होते त्यावेळेला रामानं धनुष्याला बाण लावलेला होता पण सोडलेला नव्हता. का तर हा ब्राह्मण आहे, ब्राह्मणावर बाण सोडणं म्हणजे आपल्यासाठी अपवित्र आहे असा विचार रामानं केलेला होता. पण ज्या वेळेला दोघं ऐक्यरूप झाले आणि झाल्यानंतर रामानं विचारलं आता ही धनुष्याला बाण लावलाय आणि माझं तत्व आहे म्हणले एक पत्नी एक वचनी एक बाणी या ठिकाणी. मग आता ही धनुष्याला लावलेला बाण परत माघारी काढायचा नाही आणि बाणाच्या भातड्यामध्ये ठेवायचा नाही. ही कुठं का व्हायना पण सोडावा लागल. कुठं मारू आता हा बाण सांग मला, परशुरामाला रामाने विनंती केली. परशुराम म्हणे स्वर्ग मार्ग विरोधोनी टाकी सवेग मी चिरंजीवी होईनी सांग तपाचरण करीना. बघा त्यावेळेला काय झालेला आहे, परशुरामाने त्यावेळेला रामाला सांगितलं स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा आहे म्हणला आता या ठिकाणी. मग पापी बी जातेली स्वर्गाला आणि पुण्यवंत बी जातेली स्वर्गाला. मग काय करा, बाण मारा त्या स्वर्गाच्या दरवाजाला आणि स्वर्गाचा दरवाजा कायमचा बंद करून टाका अशी त्यावेळेला विनंती रामाला या परशुरामाने केलेली आहे. तो निमिष न लागता गेला बाण टाकला सो मार्ग रोधून चिरंजीवी केला भृगुनंदन हे कथा पूर्ण नाटकी असे. ही कथा पूर्ण नाटकी असे ग्रंथकर्ते या ठिकाणी असणारे वर्णन करतात की ज्या वेळेला रामानं असणारा बाण सोडला आणि बाण सोडल्याबरोबर झालं काय, स्वर्गाचा मार्ग असणारा त्या ठिकाणी रामानं बंद करून टाकला. ही कथा असणारी नाटकी अशा प्रकारची आहे कारण तो धनुष्याला लावलेला बाण माघारी घ्यायचा नाही म्हणून करता निमित्त मात्र तो बाण सोडलेला आहे आणि स्वर्गद्वार बंद करून टाकलेला आहे. असो आज्ञा घेऊन ते वेळा भार्गव भद्रकाश्रमी गेला जनकाशी निरोपती झाला तोही गेला मिथुळेशी. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला भार्गव परशुरामाचा क्रोध शांत झाला. परशुराम असणारा त्यावेळेला बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी निघून गेलेला आहे. एकीकडे जनक राजा सुद्धा असणारा मिथुलेच्या ठिकाणी परत माघारी गेला आणि प्रभू रामचंद्र राजा दशरथ यांचा सर्व लवाजमा अयोध्येच्या दिशेनं जाऊ लागलेला आहे. इकडे नरवीर पंचानन देवादिदेव रघुनंदन दळभारशी संपूर्ण अयोध्येशी पातला. एकीकडे देवादिदेव असणारा हा प्रभू रामचंद्र 16 पद्म सैन्याचा दळबार आपल्या बरोबर घेतलेला आहे आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र जाऊन पोहोचलेले आहेत. नगरातून धावती जन दृष्टी करी पाहिला रघुनंदन साक्षात शेष नारायण अयोध्येत प्रवेशती. बघा अयोध्यावासी लोकांना समजलं राम आलाय, राम आलाय. आनंद त्यावेळेला त्यांच्या मनाला वाटू लागला. अयोध्यावासी लोक त्यावेळेला रामाच्या स्वागतासाठी असणारी त्यावेळेला त्या ठिकाणी धावू लागली आणि अशा अवस्थेमध्ये शेष आणि नारायण म्हणजेच राम लक्ष्मण यांचा प्रवेश अयोध्येमध्ये त्यावेळेला झालेला आहे. जे आत्मप्राप्तीचे स्थान ते अयोध्यानगर दैदिप्यमान प्रथम दुर्वस्तुळे होऊन जाण सूक्ष्मातुनी दुसरे. बघा ग्रंथकर्ते या ओळीमध्ये या ठिकाणी म्हणतात की अशा अवस्थेमध्ये अयोध्येचं वर्णन सांगू लागले ग्रंथकर्ते या ओळीमध्ये या ठिकाणी की अयोध्या नगर हे असणारं दैदिप्यमान अशा प्रकारचं आहे. आणि त्या अयोध्येचा जो काय पहिला दरवाजा आहे हा पहिला दरवाजा म्हणजेच कसा आहे, स्थूळ देह आहे या ठिकाणी.
आतून असणारे सूक्ष्म देह अशा प्रकारचा असणारा तो दरवाजा आहे असं म्हणून ग्रंथकर्ते अयोध्येचं वर्णन आपल्याला सांगू लागलेले आहे. कारण दुर्गा जाणीजे तिजे पुढे महाकारण दुर्गा विराजे षटचक्रांचे गोपुरे सतेज ठाई ठाई झळकती. बघा ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की आत्मप्राप्तीचं स्थान म्हणजेच असणारा तो पहिला दरवाजा आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि ग्रंथकर्ते म्हणतात की जो काय असणारा दुसरा दरवाजा आहे तो म्हणजेच महाकारण देहाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. शरीरामध्ये जी काय 6 चक्र सांगितली गेली त्या षट चक्राची गोपुरं असणारी त्या अयोध्येमधल्या असणाऱ्या मंदिरावर आहेत असं ग्रंथकर्ते अयोध्या नगरीचं वर्णन सांगत आहेत. असो नगरा बाहेरुनी चारी अवस्था चारी अभिमानी पुढे प्रगती पाहता दुरोनी दिव्य तेज तळपताशे. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की अशी जी काय अयोध्या नगरी आहे दैदिप्यमान अशा प्रकारची असून चारी दिशेला असणारे 4 उंच उंच अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी बुरुज आहेत आणि त्याच्यावर ठेवलेली जी काय उल्हाट यंत्र म्हणजे तोफा वगैरे आहेत त्या देखील अतिशय शोभायमान अशा प्रकारच्या दिसू लागलेल्या आहेत. सूक्ष्म तत्वे बहुत या चर्या दाट झळकत पंचप्राणात दशेंद्रिय तेथ वीर गरजती ठाई ठाई. वीर गरजती ठाई ठाई ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये वर्णन केलं. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारी देहाचं प्रतीक म्हणजेच अयोध्येच्या असणाऱ्या त्या राजवाड्याला असणारे 4 मुख्य असणारे बुरुज त्या ठिकाणी आहेत. आणि पंचप्राण जे काय सांगितले 10 इंद्रिय वगैरे जी काय सांगितली ती असणारी वीर मंडळी त्या अयोध्येचं रक्षण करण्यासाठी गर्जना करत उभा राहिलेली आहेत. मात्र सर्वांच्या निरंतर चहूकडे घातले. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात की अयोध्येमधल्या लोकांनी काय केलेलं होतं चंदन मिश्रित सडे टाकलेले होते आपापल्या घरापुढे त्या ठिकाणी. रंगमाळा म्हणजे रांगोळी वगैरे काढलेल्या होत्या त्या ठिकाणी. कारण राम आपल्या घरामध्ये यावा आणि कृष्ण आपल्या घरामध्ये यावा राम आपल्या घरामध्ये यावा असं वाटत असेल तर काय करावं लागेल आपण सुद्धा आपल्या घरापुढं सडा टाकावा लागेल आणि रांगोळी काढावी लागेल श्रोत्यांमध्ये. कारण ही पूर्वीची परिस्थिती या भयान कलियुगामध्ये लोप पावत चालली. म्हणून करता गतिमान जीवन झालं कलियुगामध्ये माणसाचं. परंतु असं जेवढं गतिमान माणसाचं जीवन होईल तेवढं माणसाचं आयुष्य सुद्धा अतिशय अल्प झाल्याशिवाय राहणार नाही श्रोत्यांना. ही ठरलेली बाजू आहे या ठिकाणी. म्हणून करता जुनं ते सोनं म्हटलं जातं. म्हणून जो हिंदू आहे ना त्या प्रत्येकाच्या दाराच्या अंगणामध्ये गावरान गाईच्या शेणाचा सडा आणि रांगोळी ही असलीच पाहिजे. कारण पहिली रांगोळी द्वापार युगामध्ये 5 पांडवांनी काढली कृष्ण भगवंताच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी. तसं अयोध्येमधल्या लोकांनी काय केलं होतं चंदन मिश्रित सडे टाकलेले होते रांगोळी वगैरे काढलेले आहेत. रजतमा विद्या केर नगरात नाही मात्र सर्वांचंदन सडे निरंतर चहूकडे घातले. ग्रंथकर्ते म्हणतात रजोगुणी आणि तमोगुणी आणि अविद्या म्हणजे अज्ञान हा म्हणजे केर आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि तो केर असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे झाडून काढलेला आहे. नगरामध्ये अनुमात्र देखील असणारा त्या ठिकाणी द्वैत रूपी केर शिल्लक राहिलेला नाही अशी अवस्था अयोध्येमधल्या लोकांची झालेली आहे. मननाची रंगमाळा घरोघरी घातला निर्माळा शाती कस्तुरीचा सुवास कागळा चहूकडे येत असे. बघा ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात शांतिरूपी असणाऱ्या कस्तुरीचा जो सुगंध आहे चहूकडा असणारा त्यावेळेला त्या ठिकाणी पसरला गेलेला आहे अशी असणारी अवस्था अयोध्येमध्ये निर्माण झालेली आहे. ध्यास तोरणे बहुत साक्षात कळस जळकत कर्जाकडे कर्दळी स्तंभ विराजत मनोजयाचे चहूकडे. साक्षात्कार कळस झळकत म्हणून सांगितलं. साक्षात कळस झळकत नाही साक्षात्कार कळस झळकत असं वर्णन केलं ग्रंथकर्त्यांनी यावर. कारण आपली 3रं आवर्तन आहे रामविजय वाचायचं या ठिकाणी. कारण
तुमच्या घरी एक रामविजयाचं आवर्तन झालं, पुन्हा तिकडल्या गल्लीमध्ये एक रामविजयाचं आवर्तन झालं श्रावण महिन्यात, आणि ही तिसरी वेळ आहे. तरी सुद्धा 3-3 वेळा वाचून जर वाचत असताना आपल्याकडून जर चुका होत असलेल्या तर आपलं वर्गीकरण तरी कशात करावं माझ्या सुद्धा बुद्धीला सुचत नाही या ठिकाणी. परंतु असो या ओवीमध्ये सांगितलं गेलं, साक्षात्कार कळस झळकत म्हणून सांगितलं. कारण तुम्ही वाचनामध्ये एवढे पारंगत आहात म्हणून तुम्हाला या टीमचं सर्वेसर्वा पद बहाल करून टाकलंय मी तुम्हाला या ठिकाणी. परंतु या ओवीमध्ये असणारं या ठिकाणी सांगितलं गेलं, साक्षात्कार रूपी असणारे कळस झळकू लागलेले आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्राने ते अयोध्येमध्ये प्रवेश केलेला आहे. पूर्णानंदाचे कुंभ निज बोधे भरले स्वयंभ, आत्मप्रकाशित दीप सुप्रभ, चहूकडे लखलखित. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्णानंदाचे कुंभ म्हणून सांगितलं. पूर्ण आनंदाचं प्रतीक म्हणजे असणारे त्या अयोध्येमधील लोकांच्या घागरी आहेत. निज बोधानं असणारं त्याच्यामध्ये पाणी त्या ठिकाणी भरलेलं आहे. आत्मरूपी असणाऱ्या प्रकाशानं दिवे त्या ठिकाणी प्रज्वलित केलेले आहेत, आणि म्हणून करता अयोध्या नगरी पूर्णपणे त्या ठिकाणी लखलखित दिसू लागलेली आहे. अयोध्यावासियांच्या गळा सदा डोळती सुमन माळा, दयेचा तांबूल रंगाला चतुर्थ मोक्ष विशेष. ग्रंथकर्ते या ओवीमध्ये म्हणतात अयोध्यावासियांच्या गळा सदा डोलती सुमन माळा म्हणून सांगितलं. अयोध्यावासी लोकांच्या गळ्यामध्ये नेहमी करता फुलांचे हार विराजमान होते त्या ठिकाणी. कारण ज्यांच्या गळ्यामध्ये हार घातले त्यांचं मन सुद्धा सुमन होतं म्हणून सांगितलं. ती चांगल्या मनाची लोक होती त्या ठिकाणी, आपल्यासारखी बेरकट मनाची नव्हती. ती सुमनाची म्हणजे चांगल्या मनाची त्या ठिकाणी होती, आणि म्हणून करता त्यांच्या गळ्यामध्ये हार त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. कारण गळ्यामध्ये हार घालून घेण्यासाठी जीवनामध्ये कितीतरी वेळा हार सुद्धा पत्करावी लागते, त्याच्याशिवाय गळ्यामध्ये हार पडत नाही. आणि ती अवस्था अयोध्यावासी लोकांची झालेली आहे, आणि म्हणून करता नेहमी करता गळ्यामध्ये फुलांचे हार त्या ठिकाणी आहेत. दयारूपी पानाचा विडा खाल्ल्यामुळं त्यांचं तोंड रंगलं गेलेलं आहे. ग्रंथकर्ते या ओवीमध्ये सांगत आहेत. समाधी आणि सुलीनता सर्वाशी लागला गंधाक्षता, शुद्ध सत्व वस्त्रे समजता मळतत्वता नशेची. बघा नंतर मग या ओवीमध्ये सांगितलं समाधी आणि सुलीनता सर्वांशी लाविल्या गंधाक्षदा म्हणून सांगितलं. जी काय सुलीनता नावाची समाधी आहे, सद्गती नावाची असणारी समाधी आहे, त्यांना देखील असणाऱ्या त्या ठिकाणी गंध अक्षदा वगैरे लावलेली आहेत. अशी अवस्था त्या अयोध्येमध्ये निर्माण झालेली आहे. 4 चौबारे 12 बिदी 16 पदर 72 सांदी 14 दाशी त्रिशुद्धी पाणी वाहती अयोध्येत. बघा ग्रंथकर्ते या ओवीमध्ये काय सांगू लागले, 4 चौबारे 12 बिदी म्हणून सांगितलं. 12 सूर्याच्या असणाऱ्या कला, 4 असणारे वेद, 16 असणाऱ्या चंद्राच्या कला त्या ठिकाणी ह्या ज्या काय आहेत ह्या सुद्धा अयोध्येमध्ये पाणी भरत होत्या त्या ठिकाणी. असं असणारं त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण या असणाऱ्या अयोध्येमध्ये निर्माण झालेलं आहे. श्री गणेशाय नमः. निर्भिमानी वंश संसजनी सदा विल सत्य श्रीराम सदनी आणि कैक 4-8 जणी प्रीती करुणी राभती. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की 64 कला देखील राबू लागलेले आहेत. पुढं सांगितलं गेलं 8 ज्या काय सिद्धी आहेत त्या 8 सिद्धी देखील त्यावेळेला राबू लागल्या, आणि असा असणारा त्यावेळेला आनंदाचा उत्सव अयोध्येमध्ये प्रगट झालेला आहे. 8 भाव मकरे कोडवी काढी 9 महाद्वारे तेथे उघडी उर्धमुख निज प्रौढी दशमद्वार दाखिले. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की अष्टभाव त्यावेळेला सेवकाप्रमाणे राबू लागलेले आहेत. 9 असणारी महाद्वार म्हणजेच आपल्या शरीरामधल्या
जी काय नवद्वार म्हणून सांगितली गेली, या नवद्वाराचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. अनेकाला असणारं त्या ठिकाणी ते सापडू शकत नाही असं असणारं दशमद्वार म्हणजे आपल्या केसामधलं जे ब्रह्मरंध्र आहे, हे ब्रह्मरंध्र म्हणजे 10वं द्वार आहे असं ग्रंथकर्ते या ओळीमध्ये वर्णन करत आहेत. अष्टांग योगे राम भक्त त्याची त्याद्वारे येत जात आणि काच तोन सापडे पंत असे गुप्त सर्वदा. बघा, ब्रह्मरंध्र नावाचा जो काय असणारा एक द्वार आहे त्या ठिकाणी आपल्या 10वं द्वार म्हणून सांगितलं गेलं. आणि रामभक्त ये जा कुठल्या द्वारामधून करतात, त्या ब्रह्मरंध्राच्या द्वारामधून असणारं त्या ठिकाणी करतात. अनेकांना असणारा तो त्या ठिकाणी मार्ग सापडत नाही, कारण तो गुप्त असणारा त्या ठिकाणी दरवाजा आहे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये बोलत आहेत. चतुर्दश रत्ना साधोनी व्रतारे जैसा प्रवास अमरपुरी कैलासात मजे ते अवसरी तैसा देत प्रवेशला. कौशल्यात्मजे ते अवसरी तैसा अयोध्येत प्रवेशला. ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी वर्णन केलं. 14 रत्न असणारी प्राप्त झाली, इंद्रदेवानं असणारा अमरलोकामध्ये प्रवेश केला. त्याच पद्धतीनं सीतेचा असणारा त्या ठिकाणी अंगीकार केलेला आहे. 14ही असणाऱ्या भावंडाचे लग्न सोहळे संपन्न झाले आणि रामानं सीतेसहित अयोध्येमध्ये प्रवेश केला. सफळ देखील द्रुम बहुत ताकी हिम गमा तैसा पावय आत्मा राम नगर दावती. नगर जन धावती. ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलं या ओळीमध्ये या ठिकाणी. कारण तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू म्हणून सांगितलं. कारण शब्द म्हणजे देवाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. तसं या ओळीमध्ये सांगितलं गेलं, जसा एखादा फळाने बहरून गेलेला वृक्ष असावा आणि ती फळं खाण्यासाठी पक्ष्यांनी धावून जावं, त्याच पद्धतीनं राम आला अयोध्येमध्ये. आनंद झाला सर्वांच्या मनाला. अयोध्येवासी लोक रामाला पाहण्यासाठी धावत जाऊ लागलेले आहेत. देवा वर्षची सुमन संभार धडकत वाद्यांचा गजरा मंडप कसने झाले थोरा श्रीराम पावाव्या कारणे. बघा, 33 कोटी देव असणारे त्यावेळेला काय करू लागलेले आहेत, त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव त्यावेळेला करू लागले. मंडपामध्ये असणारी प्रचंड गर्दी झाली. वाद्यांचा गजर त्यावेळेला असणारा होऊ लागलेला आहे आणि श्रीराम पाहण्यासाठी सर्वजण उतावीळ होऊन गेलेले आहेत. फोनिया रामचंद्र वेदले जननी चकोर उंच वळला सुर समुद्र प्रेम भरते दाटले. प्रभू रामचंद्राला त्यावेळेला पाहिलं. भक्तरूपी असणारे चकोर म्हणजेच ही भक्त मंडळी त्यावेळेला सुकावली गेली. प्रेमरूपी असणाऱ्या समुद्रामधलं पाणी उचंबळलं गेलं. प्रेमरूपी समुद्राला असणारी त्यावेळेला भरती आली. रामरूपी असणाऱ्या त्या ठिकाणी चंद्रमाला पाहून अशी असणारी अवस्था त्यावेळेला भक्त मंडळींची झालेली आहे. ही राम देखता दिन मनी टवटविल्या निज भक्त कमळनी सकळ लोक अलंकाराले राघवेंद्र दिदली. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं, प्रभू रामचंद्र रूपी सूर्याला बघितलं आणि भक्तरूपी असणाऱ्या कमळीने त्यावेळेला टवटवल्या गेल्या. अशी असणारी अवस्था त्यावेळेला भक्त मंडळीची त्या ठिकाणी झाली आणि आनंद सर्वांच्या मनाला त्यावेळेला वाटू लागला. रामानं काय केलं, वस्त्र अलंकार भूषण वगैरे सर्वांना दिली आणि त्यांच्या मनाला तृप्त केलेलं आहे. भांडारे फोडती दसरात निज धन वाटिले याची काते गदारूढ बांधी जनते ते सूर्यवंश वाखंते. राजा दशरथानं त्यावेळेला धनाची भांडारं फोडलेली आहेत. याचक जनाला त्यावेळेला धन वाटलेलं आहे. गजारूढ म्हणजे हत्तीवरती बंदीजन असणार बसून त्यावेळेला त्या ठिकाणी सूर्यवंशाचं वर्णन करू लागलेले आहे. निजात्मसदनी रघुनाथ सीते सहित प्रवेशले समर्थ तन्मंधन्यासी यथार्थ मुदवरण वाळीजिये. बघा, त्यावेळेला प्रभू रामचंद्राने आपल्या महालामध्ये प्रवेश केलेला आहे. सीतेच्या सहित प्रभू रामचंद्राने प्रवेश केला. तन मन धन वगैरे असणार त्यावेळेला एकाग्र केलेला आहे. निंबलोन प्रभू रामचंद्राच्या देहावरून ओवाळून टाकू लागलेले आहेत. राम विजय ग्रंथ प्रचंड येथे संपले बालकांड पुढे अगदी कांड परमा गोड श्रवणे कोड पुरवी. रामविजय ग्रंथ हा असणारा प्रचंड अशा प्रकारचा आहे. आता बालकांड आज या ठिकाणी संपलेला आहे. आता पुढे अयोध्याकांडाला असणारा प्रारंभ होणार आहे आणि अतिशय असणारा त्या ठिकाणी गोड गोड अशा प्रकारचा कथाभाग आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहे त्या ठिकाणी.
कारण आता विवाह प्रभू रामचंद्राचा संपन्न झाला. कारण माणसाच्या जीवनामध्ये जे काय मुख्य 16 संस्कार सांगितले, 16 संस्कार सगळ्यावरच होतील हे गॅरंटीनं सांगता येत नाही, पण 3 संस्कार मात्र आवर्जून केले जातात मनुष्यावरती. एक नामकरण संस्कार, दुसरा लग्न संस्कार आणि तिसरा अंत्यसंस्कार त्या ठिकाणी. तसं प्रभू रामचंद्राचा लग्न संस्कार संपन्न झाला. मनुष्यानं जीवनामध्ये कोणत्या वयामध्ये काय केलं पाहिजे हे आदर्श देणारे चरित्र कुणाचं आहे तर प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये माणसानं धन मिळवावं, विद्या मिळवावी. दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारं मनुष्यानं त्या ठिकाणी विवाह करावा. आणि ह्या 2 टप्प्यामध्ये 2 गोष्टी नाही त्या साधल्या तर तिसऱ्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काय शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून करता रामानं विवाह त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि आता पुढं हे आता आजच्या अध्यायामध्ये बालकांड संपलेला आहे. उद्यापासून अयोध्याकांडाला सुरुवात होणार आहे. अतिशय रसभरीत अशा प्रकारचं असणारं अयोध्याकांड आहे. सगळ्यांनी या अयोध्याकांडामधल्या असणाऱ्या कथेचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. एकाग्र चित्तानं पहिल्या ओळीपासून असणारं कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे माझ्यासाठी या ठिकाणी. कारण सर्व श्रोते असल्याच्या नंतर हा जो काय कथेमधला आनंद आहे हा द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही त्या ठिकाणी. कारण आपला संप्रदाय असा आपलपोट्या स्वभावाचा नाही. एकट्यानंच अन्न भक्षण करायचं. निदान भोजन करायला बसल्याच्या नंतर जवळ एखादा माणूस आला तर त्याला खाकी रे बाबा 2 घास असं म्हणणारा आपला वारकरी संप्रदाय आहे. श्रोत्यांनो, एकमेका घालू मुखी सुखे देऊ हुंबरी म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून करता संप्रदाय हा आपलपोट्या स्वभावाचा नाही तर व्यापक अशा प्रकारचा आपला वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून करता रामविजय नावाच्या ग्रंथामधल्या अयोध्याकांडाला उद्या प्रारंभ होणार आहे. एकाग्र चित्ताने ती असणारी कथा अतिशय गोड आहे. ऐका कशी गोड आहे, किती गोड आहे ही सुद्धा आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. ग्रंथ करते श्रोते मंडळींना बोलत आहे. आग्राकडे दंड मुळाकडे विशेष गोड सप्तकांड तैसा इच्छू दंड बहुतर साळ पुढे पुढे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात की जसं शेंड्याकडून ऊसबुडाकडे खात जावा आणि प्रत्येक असणाऱ्या तुकड्याला त्या ठिकाणी तो अधिकच गोड लागला जावा, तसं हा असणारा रामविजय ग्रंथ जसं एक अध्याय आपण पुढे जाऊन ऐकत तसं अतिशय गोड अशा प्रकारची कथा आपल्याला ऐकायला मिळली जाणार आहे. ग्रंथकर्ते उदाहरण देऊन आपल्याला सांगत आहेत. पाप पर्वत जड बार रामविजय त्यावरी वज्र संत श्रोते पुरंदर चूर्ण करीती निज बळे. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात पापरूपी पर्वत हे जड अशा प्रकारचे आहेत, परंतु रामकथा ही कशी आहे तर वज्रास्त्राप्रमाणे आहे. वज्रास्त्र जर का पर्वतावर टाकलं तर पर्वताचं पीठ करतं, तसं आपल्या पापरूपी असणाऱ्या पर्वताचं पीठ करण्याचं सामर्थ्य या असणाऱ्या रामविजय रूपी असणाऱ्या वज्रास्त्रामध्ये सामावलेलं आहे. म्हणून करता पुण्य नाही करता आलं तर नका करू, पण रामकथा ऐका. जीवनामध्ये 8 पुण्य करण्याची गरज तुमच्या पडणार नाही. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगत आहेत. मातत विलाच्या ब्रह्मंद पंडिराच्या शिरदेवरदा पूर्ण पुरुषा अवंगा अविनाशा अक्षया. ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणतात की असा तो प्रभू रामचंद्र चंद्रभागेच्या काठावरती कटावर कर ठेवून बौद्ध रूप असणारा धारण करून असणारा उभा राहिलेला आहे, भक्तांची वाट पाहत या ठिकाणी. आणि असं म्हणून त्या पांडुरंगाचं देखील वर्णन करतात, कारण भगवंताने जे 10 अवतार घेतले त्या 10 अवतारापैकी एक पांडुरंग अवतार आहे श्रोत्यांनो या ठिकाणी. म्हणून त्याच्याही स्वरूपाचं वर्णन ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी केलं. परंतु आज आपल्याला वेळेमध्ये या ठिकाणी थांबायचं आहे. आपली नियोजित वेळ झालेली आहे, कारण मी तुम्हाला 9 वाजता या ठिकाणी आपली कथा संपला असं सांगितलं होतं आणि बरोबर 9 वाजलेले ते या ठिकाणी. कारण वेळेच्या बाबतीत आणि शब्दाच्या बाबतीत मी तसा तुमच्यापेक्षा अधिक पक्का आहे हे मला या कृतीमधून दाखवून द्यायचं आहे या ठिकाणी. कारण एकदा शब्द दिला 7 वाजता चालू करायची, 7:15 वाजता चालू करायची, 7:30 वाजता 1 सेकंद देखील पुढे जाणार नाही त्या ठिकाणी. कारण माणसाने जीवनामध्ये शब्दाचं पक्क असावं त्या ठिकाणी.
याचं उत्तम उदाहरण मी या कृतीमधून तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. असो, परंतु या ओवीमध्ये असणारे या ठिकाणी सांगितलं असा पांडुरंग परमात्मा विटेवर पंढरी क्षेत्रामध्ये असणारा त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. परंतु आजच्या प्रसंगाला हितच कथा संपवायची आहे. जर तुमची इच्छाच असेल अजून रामकथा ऐकावी तर मग मात्र मंदिराकडे जायला काय हरकत नाही. कारण ब्रह्मचारी महाराजांच्या मुखे करून उद्या हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं ब्रह्मपत्र रामायणामधील ब्रह्मपत्र आयोजित केलेलं आहे या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे त्याही कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. आणि आजच्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. श्री रामचे ग्रंथ सुंदर समंत वाल्मिकी नाटकधार सदा परिशोध चतुर अष्टमय गुणा श्रीराम